इव्हेंट्स आम्ही कॅटर केले, इन्क्लुडिंग कल्चरल प्रोग्राम. 2020 मध्ये कोविडच्या सिच्युएशनमध्ये जिथे लिटरेचर फेस्टिवल आणि गॅदरिंग बंद होते, तिथे ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टिवलनी ऑनलाईन ते लिटरेचर फेस्टिवल करण्याचं धाडस केलं आणि टू आर सरप्राईज आम्हाला अराउंड 100 स्पीकर्स तेव्हा मिळाले ऑनलाईन आणि ते पूर्ण लाईव्ह सेशन झाले. पहिला लिटरेचर फेस्टिवलचे चीफ गेस्ट होते श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे. दुसऱ्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये आम्हाला चीफ गेस्ट लागले नितीन गडकरी सर. या लिटरेचर फेस्टिवलमध्ये जसं मी मागे सांगितलं चीफ गेस्ट असणार आहेत श्री शत्रुघ्न सिन्हा, राधाकृष्णन पिल्ले आणि डॉक्टर राजन वेडुकर, फॉर्मर व्हाईस चान्सलर ऑफ मुंबई युनिव्हर्सिटी. त्याशिवाय यावर्षीच्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये हे लिटरेचर फेस्टिवल ऑनलाईन आणि ऑफलाईन असा हायब्रिड लिटरेचर फेस्टिवल आम्ही आणतो आहोत आणि पायऱ्या चढत चढत जातात असं म्हणतात, पण ही एक छोटीशी जंप झाल्यासारखं झालेलं आहे की यावेळी आमच्याकडे 162 स्पीकर्स आहेत इन्क्लुडिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन. सो यावर्षीच्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये म्हणून मी वॉन्टेड की समीर सर शुड बी देअर, बट ही क्लिअरली सेट की माझ्या त्या तारखा अवेलेबल नाहीत. तर मी म्हटलं ठीक आहे, आपण त्याच्या आधी प्लॅन करू. सो ही वॉज लाईक की ही एक तारीख आहे, बघ जमत असेल का. सो समीर सरांविषयी वेगळं मला नाही वाटत की काही सांगायची गरज आहे. आपण त्यांना रोज बघतो, त्यांचे कॉमेडीचे टायमिंग्स आपण रोज बघतो, पण तरीसुद्धा सांगावं असं वाटतं की 28 वर्ष झाले ते रंगभूमी आणि मालिका चित्रपटांमध्ये कार्यरत आहेत. झालं का दादा? व्यावसायिक नाटकं त्यांनी केलेली आहेत, ज्याच्यामध्ये व्यावसायिक नाटकांचे 5000च्या वर प्रयोग त्यांचे झालेले आहेत. इंग्रजी रंगभूमी सुद्धा यांनी सोडलेली नाही आहे आणि इंग्रजी रंगभूमीवर सुद्धा समीर सर होते आणि ते त्यांनी त्याचेही नाटकं भरपूर नाटकांची प्रयोग केली आहे. मंकी बिझनेस, तमाशा मुंबई स्टाईल, कॅनिओन, वेबिन, बेस्ट ऑफ बॉटम्स अप, प्लस टेलिव्हिजन सिरियल्स, मराठी आपल्याला माहितीच आहेत, हिंदी टेलिव्हिजन सिरियल्ससुद्धा त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यातला एक गाजलेला पैकी आज के श्रीमान श्रीमती, येस बॉस, चुपके चुपके, ये चंदा कानून है. आय गेस चंदा कानून जास्त लोकांनी पाहिलेलं आहे पोलीस आणि त्या सगळ्या याच्यामुळे. मणीबेन.com आणि FIR सारख्या सिरियल्स त्यांनी केलेल्या आहे. चित्रपटांची लिस्टसुद्धा यांची लॉंग आहे, तेव्हा वेगळं मला सांगायची गरज नाही. लेखन आता लिटरेचर फेस्टिवलमध्ये फक्त कॉमेडीमध्ये एक्सपर्ट आहेत म्हणून नाही, पण येस ही इज अ व्हेरी गुड रायटर आणि सगळ्यात डिफिकल्ट रायटिंग एरिया त्यांनी घेतलेला आहे तो म्हणजे कॉमेडी, समोरच्याला हसवणं. सो सध्या ते सोनी मराठीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा करतात आणि रोज पीपल आर लुकिंग ॲट हिम. पुरस्कारांची यादी ही फार लंबी आहे, तेव्हा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट विनोद अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेता, झी गौरव पुरस्कार, संस्कृती कला दर्पण, राज्य शासन व्यावसायिक नाटक स्पर्धा, म्हणजे भरपूर आहेत. मी रिक्वेस्ट करेल की SGR नॉलेज फाउंडेशनच्या वेबसाईटवर तुम्ही जावे, तिथे समीर सरांचा आम्ही डिटेल्स पुट केलेले आहेत. सो यू विल गेट अ टाईम टू रीड दॅट. सो म्हणून आज समीर सरांना वेलकम करायसाठी मी रिक्वेस्ट करते अमित गंधारे, चीफ PRO, रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, टू प्लीज वेलकम हिम विथ अ स्मॉल गिफ्ट ऑफ रायसोनी ग्रुप. फक्त SGR नॉलेज फाउंडेशनकडून नाही तर इथे उपस्थित सगळ्यांकडून हे एक छोटंसं गिफ्ट. नागपूरकरांकडून. येस. एका लेखकाचं सेशन मॉडरेट करणं किंवा त्या लेखकाला इंटरव्ह्यू करणं हे साधारणतः माझ्यासारख्या व्यक्तीला जमणं थोडं कठीण आहे, कारण प्रश्न विचारता येणार नाही की काय प्रश्न विचारायचे. तेव्हा एक लेखकच त्याचा प्रॉपर म्हणजे त्या इंटरव्ह्यूला न्याय देऊ शकतो असं म्हणता येईल. थोड्या वेळापूर्वी नितीन आणि मी बोलत होतो, तेव्हा नितीनने जस्ट कमेंट पास केली की पहिल्यांदा असं होणार आहे की तू माझ्याविषयी काहीतरी चांगलं बोलणार आहे. पण तू चांगलं बोलणार. हां, मी चांगलं. तुला त्रास होत असेल बोलताना, पण बोलावं लागेल आज. मागचे 17 वर्ष झाले नितीन पत्रकारितेमध्ये आहे. ही वॉज विथ सकाळ ग्रुप. नितीनचे आर्टिकल्स तुम्ही त्याच्या FB पेजवर सुद्धा वाचू शकता. त्यांनी जबलपूरमध्ये युनिव्हर्सिटी आहे, राणी दुर्गावती युनिव्हर्सिटी, त्याचा तो रिसर्च मी पूर्ण त्याच्या आर्टिकलमध्ये वाचलेला आहे. हे तुझ्या याच्यात इन्क्लूड केलेलं नाही आहे, मी वेगळं सांगते.
सो त्याचं ते त्यांनी पूर्ण लिहिलेलं आहे, त्याची ती रिसर्च आहे. विदर्भ साहित्य संघाचा 2020चा पत्रकारिता पुरस्कार गौरव याला मिळालेला आहे नितीनला. त्याच्याशिवाय 2016मध्ये प्रदर्शित झालेला शेगावीचा योगी गजानन या सिनेमाची कथा, संजीव कोलते यांच्या पिलाटू या सिनेमाची गाणी, राज्य शासनाच्या सांस्कृतिक सोहळ्यासाठी भारत गणेशपुरे यांची मुख्य भूमिका असलेल्या विनोदी स्किटचे लेखन, वरात या 2 अंकी विनोदी व्यावसायिक नाटकाचं लेखन, श्याम पेटकर यांच्या ऋतुस्पर्श या ललितबंधावर आधारित 2 अंकी नाटकाचं लेखन, यासोबत याकूब, फ्रिक्वेन्सी या एकांकिकांचे लेखन, असे अनेक प्रयोग यांनी केलेले आहेत आणि खरंच छान लिहितो नितीन. सो मी नितीनचं स्वागत करायला पुन्हा एकदा अमित गंधारे सरांना विनंती करते की एक छोटंसं टोकन ऑफ दिस सेशन. जास्त वेळ न दवडता हॉल रिकामा करायचा. सो एनीहाऊ एनी सेशन शुड नॉट गो बियॉन्ड 40 मिनिट्स. सो तो एक स्टँडर्ड टाईम लिटरेचर फेस्टिवलचा आम्ही फॉलो करतो आहोत. सो सरांचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपण प्रश्न विचारू शकता, पण कृपा करून फक्त प्रश्न विचारा, चर्चा करू नका. सो सॉरी, मी पुन्हा पुन्हा हे म्हणते कारण याच्या आधी अनुभव आलेले आहेत काही वेगळ्या श्रोत्यांबरोबर आणि खूपदा असं होतं की एक्साइटमेंटमध्ये तो प्रश्न न होता त्या चर्चामध्ये रूपांतर होतं आणि त्या चर्चा लांबत जातात. तेव्हा ही विल ऑल्सो बी हॅपी इफ यू जस्ट आस्क क्वेश्चन्स. थँक्यू. हँड ओव्हर टू यू नितीन. थँक्यू मृणाल. मी म्हटल्याप्रमाणे तुला आज खूप त्रास झाला असेल माझ्याबद्दल बोलताना, पण समीर दादांबद्दल ऐकताना आपल्याला सगळ्यांना जो आनंद झाला आहे, तर आणखी बऱ्याच अशा गोष्टी ज्या आपण खूप छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ऐकलेल्या आहेत त्या आज आपल्याला मोठ्या स्वरूपात त्यांच्याकडनं ऐकायला मिळणार आहे. एकतर रंगमंचावर विनोद साकारताना टायमिंग साधणे आणि प्रत्यक्ष जीवनात वेळ पाळणे या 2 गोष्टींसाठी लोकप्रिय असलेल्या डॉक्टर समीर चौगुले यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. डॉक्टर यासाठी की लॉफ्टर थेरपीच्या जोरावर अनेक लोकांचे आजार पळवणारे आणि दुःखावर फुंकर घालणारे समीर चौगुले आमच्यासाठी डॉक्टरच आहेत. शिवाय कोविड सेंटर्स जे गव्हर्नमेंटचे होते त्या कोविड सेंटर्सला राज्य सरकारने महाराष्ट्राची हास्य जत्रा कंपल्सरीली दाखवली होती. हा सुद्धा एक उपचाराचाच भाग होता. त्याच्यामुळे डॉक्टर समीर चौगुले यांच्याशी आपण बोलूया. 28 वर्ष रंगभूमी आणि मालिका चित्रपट, मृणालने सांगितलं त्याप्रमाणे 28 वर्षांमध्ये 5000 व्यावसायिक नाटकांचे आणि इतर नाटकांचे 5000 प्रयोग, 3000च्या जवळपास स्किट्स, लाखो करोडो टाळ्या, लाखोंचे आशीर्वाद, कौतुक, या सगळ्यांमध्ये अलीकडेच काही दिवसांपूर्वी एका टाळीचा स्वर त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि ती टाळी होती गानकोकिळा लता मंगेशकर यांची. लता दिदींनी कुठल्याही कलावंताला अक्षरशः तो नट असो, दिग्दर्शक असो, कोणी असो, त्याला मी तुमची फॅन आहे हे त्यांच्या खास आवाजात म्हणणे आणि ते त्या कलावंतांनी ऐकणे, मला सांगताना सुद्धा आत्ता अंगावर काटे येतात आहे. समीर दादा, तुम्हीच सांगा काय होतं ते. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात आधी सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही आलात इकडे. अनेक वर्ष काम करतो आहे, पण सगळ्यात आधी मी आभार मानतो टेलिव्हिजनचे, कारण या टेलिव्हिजनमुळे सगळे त्याला इडियट बॉक्स म्हणतात. त्या इडियट बॉक्समुळे आज तुम्ही मला इथे बोलवलेलं आहे. इडियट बॉक्स नसता तर कदाचित मला इथे बोलवलेलं नसतं. तर मी नेहमीच माझा कुठलाही कार्यक्रम असला की टेलिव्हिजनचे आभार मानतो, कारण आमच्यासारख्या चेहऱ्याला त्यांनी कानाकोपऱ्यात पोचवलं जगाच्या. हे टेलिव्हिजनचे उपकार आहेत आमच्यावर. लता दिदींचे कंपनीचे CEO आहेत, CEO मयुरेश पै म्हणून नावाचे. तर ते आणि त्यांचे वडील माझे खूप मोठे फॅन आहेत.
तर त्यांनी मला मेसेंजरवर का कुठेतरी मेसेज केला होता की दीदींनाही तुमचा अभिनय खूप आवडतो. मी म्हटलं ह्यांच्या दीदींना आवडतो मी म्हटलं हां दीदींना आवडतो, आनंद आहे मला, दीदींना आवडतो. नंतर म्हणाले की लता दीदी परत विचारत होत्या. म्हटलं इतकं योगायोग नाही होणार ना की दीदी आणि नाव पण लता आहे. म्हणून मी त्यांना विचारलं तुम्ही लता दीदी म्हणजे लता दीदी म्हणताय तुम्ही? म्हटलं हो. म्हटलं मग तुमचं कसं काय कनेक्शन आहे म्हणजे? ते म्हणाले मी रेग्युलर भेटतो, त्यांच्या कंपनीचं CEO आहे. आणि तिथे मग मी काय बोलणार ना, म्हणजे स्पीचलेसच झालो की न भूतो न भविष्यती असं झालं. म्हणजे आयुष्यात आपल्याला एखादी गोष्ट स्वप्नवत वाटत असते. तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे मग बघू आता आयुष्यात कधी आमच्या वेळ येते. दीदींचा आशीर्वाद, नुसते त्यांचे स्वर जरी कानावर पडले तरी तो आशीर्वाद असेल. तर ते म्हणाले मी त्यांना बोलायचंच आहे तुमच्याशी, आजच संध्याकाळी फोन लावून देते. आणि त्याच्यानंतर म्हणजे मी लगेच विशाखाला फोन केला. आम्ही दोघांनी अरे असं असं झालंय. आणि मग आम्हाला वाटलं ठीक आहे ना. तरी 7 वाजता फोन आला त्यांचा आम्हाला. आणि मी ड्राईव्ह करत होतो, ब्लूटूथवर होतं, त्या ब्लूटूथवर नीट ऐकू येत नाही कारमध्ये. गाडी घेतली बाजूला आणि 17 मिनिटं आमच्याशी बोलल्या दीदी. म्हणजे वाह, ते वाह, क्षण मी वाह. सांगूच शकत नाही तुम्हाला. आणि त्या अक्षरशः आम्हाला ह्या म्हणाल्या की खूप आनंद दिला तुम्ही, खूप हसवलं आम्हाला. डॉक्टरने सांगितलेलं कुणाला भेटायचं नाही असं. म्हणजे पॅन्डेमिकमुळे सगळ्यांच्याच घरी जी हालते. पण मी हिंदी कार्यक्रम काही फारसे बघत नाही, पण तुमचा कार्यक्रम मात्र आवर्जून बघतो कारण खूप खूप हसवता तुम्ही. आणि काय म्हणजे आम्ही फॅन आहोत असं कसं दीदी आम्हाला म्हणू शकतात ना. म्हणजे हे उलट आहे ना. म्हणजे तर आम्ही दोघे असे काय म्हणणार ना याच्यावर. स्पीचलेस होतो आम्ही. आणि मग त्या दीदी त्यांचे जुने सांगायला लागल्या. मी नाटकात काम केलं होतं, राजा गोसावी माझ्याबरोबर होते. थोडंसं त्या नॉस्टॅल्जिक झाल्या आणि त्या जुन्या नाटकांच्या आठवणी सांगायला लागल्या. आणि असं करून ती 17 मिनटं जी आम्हाला 1.5-2 तास वाटली ती 17 मिनटं संपली. आणि ते क्षण आमच्या आयुष्यात आले याचे मी आभार मानतो. बस एवढंच सांगू शकतो मी. हे लता दीदींबद्दल होतं. आणखी एक विषय आहे. महानायक अमिताभ बच्चन. आपण कुठे कुठे आत्ता काही दिवसांपूर्वी थोडं त्याबद्दल वाचलं, पण मला पण ते पूर्ण कळलं नाही. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या सगळ्या कास्टची भेट झाली बिग बींची, म्हणजे सेटवरच भेट झाली. आणि त्याची छायाचित्र सगळीकडे व्हायरल झाली. पण एक एक फोटो असा होता जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं की हे काय आहे, म्हणजे नेमकं कळत नव्हतं. त्यात समीर दादा थोडे झुकले आहेत आणि बिग बी त्यांच्या पुढे झुकले आहेत. म्हणजे तुम्ही फील करताय ना जे मी फील करतोय बोलताना. तर मग त्याच्या बातम्या झाल्या की आपल्या मराठीतल्या विनोदाच्या महानायकापुढे शतकाच्या महानायकांनी म्हणजे महानायक झुकले वगैरे वगैरे. पण ते तसं होतं की नव्हतं, की ते काय होतं, किंवा तो प्रसंग अनुभवताना नेमकं काय भावना समीर दादांच्या होत्या ते मला विचारायचं आहे. आमचे KBC मराठी जेव्हा संपलं, म्हणजे सचिन खेडेकर होस्ट करायचे, तर त्यावेळेला ते संपलं आणि त्यानंतर KBC हिंदी सुरू झालं. तर आमचे सोनी मराठी आणि सोनी चॅनल एकच चॅनल असल्यामुळे त्याचे जे EP होते, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स वगैरे, ते एकमेकांना भेटायचे शेअर करायला थॉट्स किंवा काही करायला. तर बच्चन साहेबांचा सेट लागला होता इथे फिल्म सिटीला. तर आमच्या EP तिकडे गेले आणि ते म्हणे हे सोनी मराठी से आए हुए हैं आपसे मिलने के लिए. तर ते म्हणाले अरे हां सोनी मराठी हम देखते रहते हैं, हम TV पे हमेशा देखते रहते हैं. ओ कुछ हास्य जत्रा कुछ नाम का. इथे म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ना. आम्हाला खोटंच वाटू शकतं, हे कुणालाही खोटं वाटू शकतं. तर आमच्याने विचारलं की कसं काय, म्हणजे हास्य जत्रा कसे बघू शकता. तर ते म्हणाले अरे हमारे यहाँ वो कुछ 7 स्टार केबल कुछ नाम का केबल है, तो उसका डिफॉल्ट चॅनल जो हमेशा डिफॉल्ट चॅनल रहता है, एक प्रत्येक चॅनलचा ना डिफॉल्ट चॅनल असतो. काही काही सुरू केल्यावर जो पहिला चॅनल लागतं ना कलर्स सोनी, ते सोनी मराठी आहे. त्यामुळे हम कभी भी वो TV ऑन करते तो हमेशा हमें सोनी मराठी में वो हास्य जत्रा दिखाई देता है. तो हमें आदत सी लग गई और हम देखने लगे तो बहुत बढ़िया हंसाते हैं वो. आणि मग तो हमारे EP म्हणाले की फिर सर हमारे जो आर्टिस्ट है वो आपके बहुत बड़े फैन हैं. आपके फैन तो कौन कौन है, सब है. तो हम उनको आपसे मिलना आप चाहेंगे क्या. तो हाँ हाँ बुलाइए उनको, एक काम कीजिए
उनको एक डेट दीजिए हमारा वो जो है. आणि ते असं ना असं जादू कशी कांडी कशी फिरवावी जादूची ती हॅरी पॉटरची तशी ती फिरवली आणि त्यांनी एक 10-15 दिवसांनी डेट ठरवली आणि आम्ही सगळे म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो की अमिताभ बच्चन काय आहे हे एका कलाकाराला समजू शकतं. म्हणजे आपण आमच्या इकडे एक पद्धत आहे, तू काय स्वतःला अमिताभ बच्चन समजतो काय, म्हणजे एक माप आहे, एक माप आहे. तू काय स्वतः अमिताभ बच्चन समजतो म्हणजे आता बर्फ आणि हिमालय हे कसं कम्पॅरिझन होतं, तसं समीर चौगुले आणि अमिताभ बच्चन हे असं कम्पॅरिझन होऊ शकतं. तर त्यांना आपल्याला भेटायला जायचं आहे तर आम्ही सगळे ना हे मग तू 3 दिवस सुरू होतं आमचं. म्हणजे विशाखा नम्रताला फोन करते, ए भाई तू काय घालणार काय आहेस पण तू, अरे लिटरली म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की ती जी 10-20 मिनिटं दिली त्यांनी 22 मिनिटं 20 मिनिटं दिलेली आम्हाला, तर ती 20 मिनिटं आम्हाला जगायची होती लिटरली त्यांच्यासमोर. लिटरली सांगतो काय एका कलाकाराला ते समजू शकतं अमिताभ बच्चन काय. कारण मी माझं सगळं बालपण मी तुम्हाला एक वेगळं हे सांगतो की मला ना आयुष्यात अमिताभ बच्चननी इतकं वेड लावलेलं होतं की त्याच्यासारख्या बेल बॉटम आणि त्याच्यासारखी ती लांबट कार मला पाहिजे होती म्हणून मी सियाज घेतली. बघा काय माझं हे, तर मी सियाज घेतली. पण मला ती इच्छा होती की ती लांबट कार मला घ्यायची आहे बच्चन सारखी. ते बच्चनचं कुठल्या तरी पिक्चरमध्ये तो कुठेतरी बटन दाबतो आणि ते असा बार वर येतो बार, ते मला कधी इच्छा आहे पण ते जमणार नाही, शक्य नाही माझ्या घरात. पण ते असं ते बच्चनचं करायचं. होईल हे पण होईल. नाही ते आमच्या घरी शक्य नाही ते. तर अशा आणि तो माणूस आपल्याला बोलवतोय हे म्हणजे आमच्याकडे शॉकिंग होतं. आणि मी गेलो तिकडे आणि तो माणूस आला आणि तेच म्हणजे ना काय म्हणतात ना, आपल्याला माहीत असतं की बच्चन साहेब येणार आहेत, तरी सुद्धा बच्चन साहेब आल्यानंतर बच्चन साहेब आले असं होतं, कारण ते बच्चन साहेब आहेत. हां, आणि ते आले आणि बोलायला लागले, छोटे छोटे लम्हों में आप इतने बड़े लाफ्टर्स कैसे क्रिएट करते हो, बहुत बड़े हम हमारे पोतों को बुलाते हैं और दिखाते हैं, देखो इसे कहते हैं एक्टिंग, बहुत बढ़िया काम करते हो, लोगों को हंसाना बहुत डिफिकल्ट है, आजकल के ज़माने में ये बहुत बड़ा काम करते हैं असं तसं. आणि त्यांनी प्रत्येकाला नावं लक्षात नव्हती पण प्रत्येकाला त्यांनी अरे आप तो क्या कमाल काम करते हैं. विशाखाला ओळखलं, अरे अरुण कदमला आमच्या ओळखलं, अरे आप तो वो दारू पिणे की ॲक्टिंग कैसे करते हैं. म्हणजे ज्या माणसाने अमर अकबर अँथोनीमध्ये एक हे घालून दिलंय की ह्याच्या पुढे काय नाही दारू पिण्याचा, तो आरशासमोरचा सीन, तो माणूस अरुण कदमला म्हणतोय. आमचा पॅडी कांबळे तर घळाघळा अश्रूच होते त्याच्या डोळ्यात, तो बोलतच नव्हता. पॅडी जो डोळ्यात डबडबलेले डोळे होते तसा तो जाईपर्यंत होता. म्हणजे प्रत्येकाचं व्यक्त होण्याची एक पद्धत असते. मग मला सांगितलं की तू जर पुढे जाऊन सरांना विचार की 2 मिनिटं आम्हाला एक बाईट द्याल का, की आमचे 400 एपिसोड झालेत सोनी मराठीचे, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. एवढे जरी त्यांनी दिल्या तरी ते आपण आयुष्यभर आठवलं की बघू 2 मिनिटाचं झालं बरं झालं असं आपण आयुष्यभर करू. मग पुढे गेलो. पुढे जाताना थरथर कापत होतो मी लिटरली, कारण एक फॅन मुवमेंट होती ती माझ्यासाठी. मी गेलो आणि सरांना सांगितलं, सर अरे आप माहीत नाव लक्षात नव्हतं त्यांना, अरे क्या बात है आप सर, मुझे 2 चीज़ कहनी है कि हमारा 400 एपिसोड हो गया, तो आप कुछ 2 लफ्ज़ कहेंगे तो हमारे लिए बहुत बड़ी बात होगी. हाँ कोई प्रॉब्लम नहीं है उसमें, क्या है. उससे पहले 2 चीज़ें मुझे करनी है. सबसे पहले मुझे आपके पैर छूने हैं, कारण म्हटलं ही संधी आयुष्यात कधी मिळेल मला माहीत नाही, आय डोंट नो म्हणजे ना कधी मिळेल. तर मी म्हटलं आणि मी वाकलो आणि तर ते म्हणाले अरे नाही मैं आपके पैर छूना चाहता हूँ, आणि ते पण वाकले. आणि ती मुवमेंट आली, म्हणजे ज्या मुवमेंटसाठी आय डोंट नो म्हणजे आता काय मला तर एकदम विरक्तीच आली. आता हिमालयात जाऊन मी आता काहीतरी जडीबुटी कुटूट बसतो असं मला वाटायला लागलं, कारण ती मुवमेंट अशी होती की बच्चन साहेब वाकले म्हणजे आम्ही सगळे असे झालो. आणि मग ते म्हणाले अरे नाही, आणि मग त्यांनी उत्तम आमच्यासाठी ते बाईट दिली. आणि त्या आठवणी नंतर आम्हाला, आणि त्याच्यानंतर आम्हाला 2 वेगळे स्टार्स तिकडे भेटले बाहेर, पण मी नाव नाही सांगणार ते कोण आहेत ते, की त्याची मजाच निघून गेली आमची. कारण बासुंदी खाल्ल्यावर शिकरण कोण खायला जाईल मला सांगा ना. बॉलिवूडचे स्टार्स होते ते एरवी भेटले असतं तर मी त्यांच्यावर फोटो काढला असता, पण हे एवढं झाल्यानंतर ते अगदीच हे वाटायला लागले की हा ठीक आहे म्हटलं बघू नंतर म्हटलं. कारण आता बच्चन साहेब झाल्यावर मी पण थोडासा हे आलेलो, थोडा ॲटिट्यूड आलेला मला की आता मी इंडस्ट्रीत सगळं केलं. पण आमच्या दुसऱ्या दिवशी स्टुडिओचा वॉचमन म्हणाला हे इधर गाडी नाही लगा नाही का उतर लगा, तेव्हा नॉर्मलला आलो परत मी. म्हणजे म्हणतात ना आपला हा चेहरा जो आहे ना इतका सर्वसामान्य आहे की कोणीही अपमान करू शकतो आपला. हा ही गंमत आहे त्याच्या चेहऱ्यातली. या मालिकेत मी आणखी 3 लोक ॲड करतो, त्यांच्याबद्दलचा अनुभव विचारतो आणि मग आपण प्रत्यक्ष ज्या विषयावर मुलाखत आहे त्याकडे वळूया.
एकतर संजय लीला भन्साळी, जे नाव आपण बॉलिवूडमधलं खूप खर्च करणारा दिग्दर्शक किंवा प्रोड्युसर आपल्याला माहिती आहे, किंवा संगीतकार, त्यांनी समीर दादांना फोन करून, म्हणजे मी ते रेकॉर्डिंग ऐकलं आहे, त्यांना फोन करून हे सांगणं आहे की मी तुमचा चाहता आहे, फॉलोअर आहे, आणि तुमचे काही काही स्किटचे मी 10-10 वेळा, तोच एपिसोड 10-10 वेळा बघितला आहे, ते मी ऐकलं आहे सगळं. आणखी दुसरी व्यक्ती ॲड करतो आणि मग दोघांबद्दलही विचारू आणि मग विषयाकडे जाऊ. आणखी दुसरी व्यक्ती म्हणजे आपल्याकडे 2दा वर्ल्ड कप आला, एकदा 83 क्रिकेटचा आणि एकदा 2011ला. 83चा वर्ल्ड कप आपण म्हणजे बऱ्याचशा लोकांनी बघितला आहे, मी नाही बघितला, पण त्या टीममध्ये बलविंदर सिंग संधू सगळ्यांनाच माहिती आहेत, 22 धावांची एक महत्त्वपूर्ण इनिंग जी खेळले होते, ते मुंबईतलाच त्यांचा जन्म. गॉर्डन मुंबईतच. ग्रिनिजचा बोल्ड काढला होता त्याने, हां. म्हणजे ग्रिनिजनी बॅट वर केली होती आणि त्यांनी बोल्ड काढला होता. बाउन्स, हां, त्याच्यासाठी जास्त ओळखतात. जास्त ओळखले जातात त्यांना. बलविंदर सिंग संधूनी यांना सांगावं की मी तुमची महाराष्ट्राची हास्यजत्रा नियमित बघतो, तुमचा फॅन आहे, आणि मला जे वाटतं तुमच्याबद्दल ते मी कपिल देव यांना सांगितलं, आणि ते पण तुमचे शोज रेग्युलर बघतात. हे काय आहे, हे कसं घडलं, म्हणजे आपण हे कसं घडलं हे समजू शकतो, पण ते कसं जुळून आलं. बलविंदर सिंग संधू, आता आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, ते मुंबईतच जन्म त्यांचा, मुंबईतच राहणार, त्याच्यामुळे मराठी त्यांचं छान आहे. पण कपिल देव काय म्हणाले दादांचे एपिसोड बघितल्यावर, दोन्ही प्लीज सांगा ना नहीं, मला. त्यांनी असं सांगितलं की मुझे लैंग्वेज समझ में नहीं आती है, लेकिन ये बंदा अच्छा लगता है, वो हम देखते रहते हैं हमेशा. म्हणजे मला मुद्दा काय की हा विनोदाला ना, आपल्या मराठी विनोदाला, अस्सल विनोदाला आणि खूप कष्ट करून केलेल्या विनोदाला भाषेची मर्यादा नसते, ते कुणालाही अपील होऊ शकतात. जेव्हा संजय सरांचा फोन आला, संजय लीला भन्सालींचा, तर त्यांनी खूप कौतुक केलं. मला आनंद याचा झाला ना की एक आपला मराठी कार्यक्रम आज इतक्या लेवलला पोचतोय. आज बॉलिवूडला दखल घ्यायला लावलेली आहे. मी बॉलिवूडला मोठं आणि मराठी छोटं असं म्हणत नाही आहे, पण ही फार थोर मोठी मंडळी आहेत, त्या लोकांपर्यंत आपण पोचलेलो आहे. मला जेव्हा एक SMS येतो की तुम्ही आम्हाला एवढं हसवलेलं आहे गेल्या 1.5 वर्षात, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद, आणि खाली डॉक्टर विकास आमटे, असा जेव्हा वाह, मेसेज वाह, येतो, वाह. याच्यापेक्षा वेगळा आशीर्वाद नसतो. आपल्या भारतीय मराठा बटालियनमधले जवान आहेत, त्यांचे कर्नल आहेत, ते मला भेटायला सेटवर आलेले होते आणि म्हणाले की आम्ही एकत्र मराठी बटालियनमधले भेटतो आणि नेहमीच किड्स बघतो, हसतो. मग माझ्यावर ठपका जरी बसला, हा कायम विनोद करतो, तरी मला तो मान्य आहे, कारण हे आशीर्वाद नाही तर माझ्या आयुष्यात कधीच आले नसते. तर तर असे काही आहेत गोष्टी की मला वाटतं संजय लीला भन्साळींचं तुम्ही ते सांगणार होतात काय. त्यांनी तुम्हाला फोन करून. हा, मग त्यांनी हेच सांगितलं की सगळ्यात ते म्हणाले मुझे आपसे मिलना है. आता ह्याच्यापेक्षा काय, ज्यांना भेटण्यासाठी सगळे आतुर असतात, तेच मला म्हणाले अजून योग नाही आला मग तसा, पण येईल. आता त्यांनी नाही काम दिलं, मला काय काम पाहिजे म्हणून जाणार नाहीये, पण एक आनंद आहे. हा, कारण इथे डेट सोडणारच नाही तो हास्यजत्रेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारलाच माझी आमची इथे. अहो, मग खरं सांगतो मी, म्हणजे इतकं कष्ट आहे त्याच्यात. आत्ता सुद्धा मीटिंग सुरू आहे या क्षणाला. मी इथे यायच्या आधी ऑनलाईन मीटिंग अटेंड करून आलोय मी, जी आमची 10 तास चालते. म्हणजे हा मॅडम ज्या म्हणाल्या ना की डेट नव्हती 28-29ला त्या मोठ्या फेस्टिवलला, कारण आमच्या ज्या मीटिंग्स चालतात विषय काढायच्या, आम्हाला महिन्याला 48 विषय लागतात, 48 सब्जेक्ट्स, डिफरंट सब्जेक्ट्स, जे आधी कधीच जगात कुठे झालेले नाही आहेत आणि दुसऱ्या चॅनलवर झालेले नाही आहेत. प्रत्येक महिन्याला आम्हाला तेवढे सब्जेक्ट्स लागतात, 48 सब्जेक्ट्स, आणि ते काढायला आम्हाला जवळजवळ 9 ते 10 तास मीटिंग करावी लागते झूमवर. तेव्हा जाऊन कुठे 5 विषय निघतात, मग 2 तास पुन्हा दुसऱ्या दिवशी भेटायचं उद्या. मग उद्याचा दिवस आहे लिखाणाचा, पूर्ण दिवस मी 2 स्किट्स लिहितो. मग त्या 2 स्किट्स दिवसभर लिहायच्या, परवा तालीम करायची, तेरवा शूट करायचं. शूटसुद्धा आमचं साधारणतः 18 ते 19 तास चालतं. सकाळी मी 6ला उठतो घरून, 7ची शिफ्ट असते, रात्री 11-12ला घरी येतो. मग परत हा दिवस उजाडतो डिस्कशनचा, म्हणजे दुपारपर्यंतचा थोडा वेळ असतो आराम करायला. 2 वाजता मीटिंग सुरू झाली की 11 वाजेपर्यंत रात्री. मग दुसऱ्या वर्षी लिखाणाचा वेळ, रिहर्सल, शूट, पुन्हा हा, असं मार्चपर्यंत आहे. त्यामुळे मी तारीख, मला इच्छा होती, गेल्या वर्षी पण त्यांनी मला इन्व्हिटेशन दिलेलं होतं. मग शेवटी ही एक तारीख होती माझ्याकडे की मी सरांना रिक्वेस्ट केली की मी जरा 3 तास येणार नाही, कारण आता ही संपल्यावर मला मीटिंगला जायचं आहे हॉटेलवर जाऊन. तर मुळात मुद्दा हा आहे की खूप कष्ट करतो आम्ही ह्यासाठी. तुमच्यापर्यंत जेव्हा ते अपत्य पोचतं
ते कधीतरी काय होतं की शेवटी कलाकारात परफॉर्मिंग आर्ट्स आहे, तुमचा मूड लागला, प्रयोगासारखं आहे. 1000 प्रयोग केले तरी 1200वा प्रयोग तुम्ही काहीतरी गणता, म्हणून तर त्याला प्रयोग म्हणतात. म्हणून तर ते परफॉर्मिंग आर्ट्स आहे. तुम्हाला माहित नसतं आता काय होणार आहे ते, कारण मी यदाकधी नावाच्या नाटकाचे 3000 प्रयोग केलेत. तर मला माहिती आहे की 3000व्या प्रयोगाला सुद्धा मी ब्लँक झालेलो आहे, इतकं रुटीन होऊन सुद्धा. कारण त्यावेळेचं ऑडियन्स, त्यावेळेची तुमची मनस्थिती, त्यावेळेचे तुमची टेन्शन्स, यात तुम्हाला सगळं कॉन्सन्ट्रेट करून काम करायचं असतं. तर त्यामुळे काही स्किट्स काही जणांना आवडतील, काही जणांना नाही आवडतील. पण एक लक्षात घ्या, त्याच्या मागची भावना आणि त्याच्या मागचे कष्ट हे फार मोठे आहेत. आणि त्याची भावना एकच आहे, तुम्हा सगळ्यांना खळखळून हसवणे. मला खरंच खूप आवडतं. माझे 3 देव आहेत, त्यांना मी खूप मनापासून मानतो, इन्स्पायर झालेलो. एक म्हणजे पु ल देशपांडे, यांना मी खूप मानतो. माझ्या लिखाणावर त्यांचा पगडा असं नाही म्हणणार, पण मी खूप इन्स्पायर झालो आहे त्यांच्या लिखाणातून. दुसरा आहे तो चार्ली चॅप्लिन आणि रोवेन ॲटकिन्सन, म्हणजे मिस्टर बीन आपण ज्यांना म्हणतो. तर त्या तिघांकडून मी खूप प्रेरणा घेतलेली आहे. आणि माझ्या घरी ते 3 फोटो असे लावलेले आहेत. तर आणि मला सगळ्यात आवडायचं ते आर.के. लक्ष्मण, म्हणजे टाइम्स ऑफ इंडियामध्ये यूस एडिट नावाचं एक छोटंसं कार्टून यायचं. या सगळ्यांनी मला एक गोष्ट शिकवली, ती म्हणजे स्वतःवर विनोद करायचे. पु ल देशपांड्यांचं कुठलंही तुम्ही साहित्य घ्या, त्यांनी स्वतःवर विनोद केलेले आहेत. तुम्ही असामी असामी घ्या, वाऱ्यावरची वरात घ्या. वाऱ्यावरची वरातमध्ये जो सभेचा सीन आहे, जिथे त्यांना पाहुण्या म्हणून बोलवलं जातं आणि सगळे त्यांच्यावर विनोद करतात, त्यांच्या जाडीवर करतात, त्यांच्या बुद्धिमत्तेवर करतात. व्यक्ती आणि वल्ली, त्यात अनेक व्यक्ती येतात आणि पु ल देशपांडेंची खिल्ली उडून जातात. मग ते म्हणतात, हे कशी माणसं आहेत ही, अंतू बर्वा येतो, परोपकारी गंपू येतो, हे सगळे येऊन त्यांची खिल्ली उडून जातात. चार्ली चॅप्लिननी तेच केलं. चार्ली चॅप्लिन हा जर सुटाबुटातला टाय घातलेला अत्यंत देखणा असताना तर तो कुणालाच आवडला नसता. चार्ली चॅप्लिन आवडला कारण तो तुमच्या आमच्यातला वाटला. कोणीतरी जेव्हा चार्ली चॅप्लिन उदयास आले त्यावेळेला ना आर्थिक परिस्थिती जगाची खूप खराब होती. सेकंड वर्ल्ड वॉर वगैरे सुरू होणार होतं, झालेलं होतं. आणि त्या काळी प्रचंड गरिबी होती. त्यामुळे त्या गरिबांना ना तो त्यांचा हिरो वाटला आणि ते त्यांना रिलेट करायला लागले. त्यामुळे त्यांचे विनोद खूप मोठे झाले. जेव्हा असं होतं की एखादा माणूस स्वतःला रिलेट करायला लागतो. मिस्टर बीन पण घ्या. मिस्टर बीन हा असा देखणा आणि असा राजबिंडा राजपुत्र नाही आहे. तो सिम्पल आहे, साधा आहे तो. आणि तो जी प्रत्येकाच्या मनात एक लहान मूल दडलेलं असतं. म्हणजे मी ते ऑफिस आणि जाऊया गप्पांच्या नावाची सिरीज करतो की लोक म्हणतात ऑफिसमध्ये असा कसा वागू शकतो एम्प्लॉई, दाराच्या आवाज असं का काढेल कोण ना, म्हणजे दाराचा पुचपुच पुचपुच का काढेल आवाज तसा. पण प्रत्येक, कारण ते मी काढून दाखवणार आहे ते का आवडतं लोकांना, कारण प्रत्येक माणसातनं लहान मूल दडलेलं आहे. ते लहान मूल तुम्हाला माहीत नसतं दडलेलं आहे ते. मग हे कधीतरी असं बाहेर पडलं ना की तुम्हाला आवडतं तरी, हो रे हे प्रत्येकाची इच्छा असते ना बॉसशी कधी कधी असं बॉसशी असं वागावं, हे प्रत्येकाला वाटतं. मग मी बॉसचा अपमान केला ना की येस बरं झालं, हे हा आनंद असतो. मध्यमवर्गीय माणसाचा हा आनंद आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा विनोद हा मध्यमवर्गीय माणसात भरलेला आहे असं मला वाटतं. मृणाल किंवा आयोजक इथे कोणी असतील तर मी त्यांना सांगून देतो की आतापर्यंत जे काही बोलणं झालं आहे त्यात मी पाहुण्यांना जास्त वेळ बोलण्याची संधी दिली आहे. त्याच्यामुळे ते मला म्हणू शकत नाही की मुलाखत घेणारा जास्त वेळ बोलला. त्यानुसार मी आणि यामागचं आणखी एक रहस्य सांगतो की समीर दादांची मुलाखत घ्यायची जेव्हा कळलं मला, ते म्हटलं आपण थोडं पर्सनल माहिती पण काढूया. म्हणजे आपल्याला थोडंसं बरं आहे ना हॉटेलला जाताना कसं जायचं काय जायचं. तर मला त्यांच्या बाबतीत 2 गोष्टी कळल्या. एक तर ते वेळेचे पक्के आहेत आणि ती त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी ना राहायला विरारला होतो. जे मुंबईला गेले असेल त्यांना माहिती असेल विरार किती लांब आहे. आणि मी वयाची जवळजवळ 30 ते 35 वर्ष विरारून शाळा, कॉलेजच्या रिहर्सल्स, INTU उमेश एकांकिका स्पर्धांच्या जॉब केला मी. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, म्हणजे ज्याला किर्लोस्कर पंप म्हणतात, त्या मी 7 वर्ष नोकरी केली त्याच्यात. ते सगळं मी विरारून केलं. आणि विरार असं आहे ना, तुम्हाला लेट झाला ना की गाडी गेली, गाडी नाही थांबत. त्यांना काय, गाडीला काय माहिती समीर चौगुले का कोण आहे, गाडी जाते तिची वेळ झाली की. त्यामुळे तुम्हाला झक मारत ना त्यावेळेला जावंच लागतं. आणि ही वेळेचं, आणि माझे जे गुरु आहेत विश्वास सोहनी, ज्यांच्यामुळे आज मी आहे, त्यांनी मला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं जेव्हा मी पाय ठेवला नाटकाच्या रिहर्सल रूममध्ये, की मी विरारून येतो, मला उशीर झाला, हे कारण देणार असशील तर आत्ता बाहेर जा. हे कारणच नको आहे मला. तू उपकार नाही करत आहेस, तू तुझ्या स्वार्थासाठी येतोयस. त्यामुळे हे विचार एवढे पक्के बसलेत ना की दुसऱ्याची वेळ पाळणे. बरोबर.
कारण मुंबईतनं वेळ पाळणं खूप गरजेचं आहे मला असं वाटतं. कारण एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जायला खूप वेळ जातो. मी आता ह्यांना तेच सांगत होतो, यार तुमच्याकडे तो ड्रायव्हर आमचा म्हणत होता, आज जरा ट्रॅफिक ज्यादा ही लग रहा है. काही ट्रॅफिक नव्हतं. आणि आम्हाला म्हणजे हे आम्हाला 2-2.5 तास म्हणजे रेग्युलर आहे ट्रॅफिक. आम्हाला काही वाटतच नाही. जे ह्या ड्रायव्हरला आज जरा बहुत ज्यादा ट्रॅफिक लग रहा है. मला हे किधर से ट्रॅफिक आहे ये? कौन सा ट्रॅफिक आहे? हा फरक आहे. त्यामुळे वेळ पाळणं फार गरजेचं आहे. तुम्ही 8 म्हणालात की मी बाकीचे किती वाजता येतात हे तुम्हाला स्किटमध्ये कळतच असेल. माझी भाडा सगळी स्किटमध्ये काढतो. माझे सगळं मी त्याच्यात ओततो. 25 मध्ये. 25 मध्ये काढतो मग. पण मी वेळेवर येतो कारण मी आजपर्यंत लेट कुठेच झालेलो नाहीये. आणि ती आता आता आम्हाला ना बदलायची वय पण गेलं माझं. त्यामुळे आता मी नाही बदलणे आहे ते सुरू राहणार असं आहे. आणखी दुसरा गुण, समोरच्याने त्यांचं ऐकून घेतलं नाही की त्यांना राग येतो. असं मी विशाखा सुभेदार यांच्या मुलाखतीत आता मी हे त्याच्यावर तुम्ही ठरवलं. विश्वास ठेवणार असेल तर मग ठीक आहे. मग काय त्याच्यामुळेच मी हे एवढं ठरवलं मी की- ऐकून घेतो बघा ना यांच्या समोर काही बोलतच नाहीये मी. त्याच्यामुळे नाही नाही ते आमच्या दोघातलं आहे. ते तिने टाकलं तिकडे. ती हुशार आहे. त्याच्यामुळे मी ठरवलं की त्याचा पण आपल्याला काही पात्र ठरायचं नाही रागाला. गमतीचा भाग नाही, ठीक आहे, तो विशाखासाठीच होता. हां. हा सगळा भाग, गमतीचा भाग सोडतो आणि गमतीच्या भागावरच येतो की नाटक आणि स्किट आत्ताच दादा सांगत होते. 3000 प्रयोग, 2000 प्रयोग, 500 प्रयोग. एका विनोदी नाटकाचे, एका विनोदी व्यावसायिक नाटकाचे शेकडो प्रयोग करणे किंवा 1000 प्रयोग करणे, 2000 प्रयोग करणे आणि रोज, जवळपास रोज विनोदी स्किट करणे. मी नटाच्या अँगलने विचारतो, दोनपैकी चॅलेंजिंग काय वाटतं? नाही, मी नाटकाला जास्त मार्क ह्यासाठी देईन कारण ते नेट प्रॅक्टिस आहे. नाटक हे माझ्यासाठी नेट प्रॅक्टिस आहे. जिथे मी तयार झालो रंगभूमीमुळे, मी कुठलाही ना कोर्स केलेला नाही आहे का कुठल्या कार्यशाळेत मी आजपर्यंत गेलेलो आहे. मला ना प्रेक्षकांचे जे अनुभव आले त्याच्यावर मी माझा अभिनय हळूहळू बदलत गेलो. जो नर्चर करत गेलो स्वतःला. कारण मी जेव्हा 93ला पहिलं व्यावसायिक नाटक केलं त्याचेच माझे 150 प्रयोग झाले. INT नावाची संस्था आहे, इंडियन नॅशनल थिएटर. त्यांनी एक संतोष पवारचं पहिलं नाटक केलेलं, सुयोग्य असा मी अशी मी. इथे पण नागपूरला पण त्याचे प्रयोग आम्ही केलेले होते वसंतरावला. तर इतके विविध प्रेक्षक मला अनुभवायला मिळाले त्यावेळेला. तर त्या प्रेक्षकांनो की 3000 प्रेक्षक असले की कसा आवाज लावायचा, बंद थिएटर असलं की किती आवाज लावायचा, किंवा मध्येच माईक बंद झाले तर कसा आवाज लावायचा, हे सगळं त्या नाटकाने यदाकदाजीचे, ज्याचे मी 3000 प्रयोग केले, यांनी इतकं शिकवलं की ना मला त्या सगळ्या नाटकाच्या प्रोसेसमध्ये ना मी तयार झालो. म्हणून मी नेहमी आत्ताच्या सगळ्यांना सांगत असतो की आता कसं आहे ना, कुणा एक जरा जरी चमकला ना की पटकन त्याला घेऊन टाकतात कुठल्या तरी सिरियलमध्ये. मग त्याचं ना सगळं अर्धवट राहतं. त्याचं जे ट्रेनिंग असतं ना, नेट लावून आपण ट्रेनिंग करतो ना क्रिकेटचं, ते अर्धवट राहतं. त्यामुळे नाटक करणं फार गरजेचं आहे. त्या म्हणजे तुमच्या प्रवासातनं पहिलं स्टेशन हे नाटक असावं असं मला नेहमी वाटतं. मग पुढची स्टेशनं तुम्हाला आपोआप मिळत जातात, पण पहिल्या स्टेशनवर तुम्ही नाटकावर उतरला पाहिजेत. तर आणि हे जे आहे ना आत्ता आम्ही जे करतो ते प्रचंड थकवणार आहे. कारण हे आम्हाला एवढं माहिती नव्हतं की एवढा रिस्पॉन्स लोकांचा मिळेल, प्रेक्षकांचा प्रतिसाद. आणि चॅनल कसे की ज्याचा जास्त प्रतिसाद मिळतो त्याला जास्त ते हे करतात. आता हे जे आम्ही करतोय ते खरंच खूप थकवणारं सुद्धा आहे. कारण तुम्हाला ना पाठी कोरी करावी लागते. एक आमचा परफॉर्मन्स झाला, माझं कौतुक केलं सई आणि प्रसादने, झालं चांगलं की आम्ही जाऊन बसतो दुसऱ्यांचं बघायला, तेव्हा मी पाठी कोरी झालेली असते. मी प्रसादला म्हणतो, अरे प्रसाद उद्या काय करायचं. मी त्याचं कौतुक सुद्धा मी अनुभवू नाही शकत पूर्ण दिवसभर. या मला आज कौतुक झालं असं नाहीये. झालं ते पूर्ण पाठी कोरी झाली. आता पुढचं उद्या काय. कारण दरवेळेला तुमच्या एक्सपेक्टेशन्स आम्हाला तोडायच्या असतात. हे खूप कठीण आहे. यश मिळणं फार सोपं आहे, ते यश मिळवलेलं टिकवणं हे प्रचंड कठीण आहे आणि ते थकवणार आहे. आता जर तुम्हाला म्हटलं ना की शेवटी माणसं होत ना, काही विनोद हा असा काही नाही आहे की धबधबा आहे, एक तांब्या घेतला भरला हा घ्या विनोद, असं नाही ना. विनोद तुम्हाला तो क्रिएट करावा लागतो. एव्हरी टाइम तुम्हाला तो क्रिएट करावा लागतो. आणि विनोद इज अबाउट ना अँटिसिपेशन ब्रेक करावं लागतं लोकांचं. आता लोकांना पण इतक्या सवयीचं झालं ना विनोद, एखादं स्किट सुरू झालं की तुम्हालाच विनोद कळतो याचा पुढचं काय असेल. इतकी लोक हुशार झालेली आहेत. कारण लोक इतकं बघतायत. आत्ताची जनरेशन फ्रेंड्स बघते. फ्रेंड्स नावाचं एक सिटकॉम आहे, ते अत्यंत सटल आहे, ते बघते. म्हणजे त्यांचं ना इतकं वेगवेगळ्या पद्धतीचे विनोद बघतायत आणि त्यात आम्हाला टिकून राहायचं आहे. त्यामुळे आम्हाला हे बघावं लागतं की लोकांच्या अँटिसिपेशन, लोकांना वाटतं हा विनोद असेल तोच नाही करायचा, वेगळा करायचा.
लोकांना जेव्हा कळतं ना ह्यांनी वेगळा विनोद केलाय तेव्हा लोक येस ये कुछ अलग बात आहे. आणि ही प्रोसेस खूप थकवणारी आहे. पण हे यात तोचपणा टाळण्याची कसरत ही आहेच की तोचपणा येऊच शकतो की, कारण पण तेच तर गंमत आहे ना, म्हणून तर 10 तास लागतात आमच्या मिटिंगला. नाही 2 तासात मिटिंग झाली असते आमची, किंवा लोकांना आवडलाही नसता हा कार्यक्रम. कारण एकदा लोकांना महिनाभर वाटायला लागेल की हास्य जत्रा आता तेच चला, मग लोक जातात. इतकं सोपं आहे, कारण लोकांना ना एवढं बटन दाबलं की गेली लोक. इतकं सोपं आहे लोकांसाठी. आमच्यासाठी ती खूप मोठी ही आहे. त्यामुळे ते टिकवणं यश टिकवणं हे खूप कठीण आहे, आणि त्याच्यामागे खूप कष्ट आहेत आमच्या अख्ख्या टीमचे. खरं आहे. कुठल्याही विनोदी अभिनय करणारा नट असो किंवा लिखाण करणारी व्यक्ती असो, त्या लिखाणाचा किंवा अभिनयाचा कणा जो आहे तो आपण निरीक्षण शक्ती असं मानतो. तर ही निरीक्षण शक्ती आता हा खूप साधा प्रश्न होईल, पण इथे बरेच थिएटरचे पण लोक आहेत, काही अनुभवी आहेत, काही नवीन आहेत. तर ही निरीक्षण शक्ती वाढवण्याचं काही तंत्र आहे किंवा मंत्र आहे तुमच्याकडे? नाही, तंत्र असं काही नाही आहे की तुम्हाला तुमच्यात एकतर असावी लागते. आता गंमत कशी आहे माहिती आहे का, तुम्हाला सगळे प्रसंग सगळ्यांच्या आयुष्यात घडतात, पण ह्यातून एक विनोद निर्माण होऊ शकतो हे ज्याला कळतं त्याला निरीक्षण शक्ती म्हणतात. एकदा काय झालेलं, 2 वर्षांपूर्वी छगन चौघुले नावाचे एक फार मोठे लोकसंगीतकार आहेत. म्हणजे ज्यांनी ते नवरी नटली अगं सुपारी, ते जे गाणं तुम्ही ऐकलं असेल त्याचे संगीतकार, त्यांचं निधन झालं. तर आपल्याकडे कसं फेसबुकवर आपल्याला बघितलं चौगुले की टाकलं फेसबुक समीर चौगुले यांचं निधन असं एकाने टाकलं. आपण वाचतच नाही ना हल्ली. आपल्याला काय की ज्येष्ठ कलाकार म्हटलं की RIP देऊन टाकतो. त्या ज्येष्ठ कलाकाराचा पुढे आपण सत्कार झालाय किंवा हे नाही बघत. ज्येष्ठ कलाकार मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता चांगला होता यार टाकून द्यायचं. एवढं आपल्याकडे वाचन इतकं कमी झालेलं आहे आपलं. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या इकडे. तर एकाने टाकलं, माझा समय दादा आम्हाला सोडून गेला. बघा भावना बघा. आणि मी हसतोय, आम्ही सगळे माझा समय दादा आम्हाला सोडून गेला. पोस्ट टाकल्यावर सुरू झाले ना मग रकाने सुरू झाले. अरे असं कसं हे ते. तेवढ्यात त्याला ना अगदी म्हणजे 150 लोकांनीच त्याला हे केलेलं. ते असे काही असतात ना त्या स्माइली नाही काय म्हणतात त्याला, ते रडणारे इमोजी मला इथे कळत नाही ते. तेवढ्यात त्याला सांगितलंय, कारण मला माहितीच नाही. मी घरी आमचं ते 800 खिडक्या 900 दारा नावाची सिरियल होती, ज्या मी घरीच शूट करायचो. ती शूट करत होतो. तर सई तामणकरचे मला 15-20 फोन, तुझा आवाज ऐकायचा, काय झालं तुला माहितीच नाही, ग्रुपवर बघ. तो ग्रुपवरती पोस्ट. हे झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर एक स्किट केलं. तुम्ही बघितलं असेल की माझी शोकसभा असते, आणि माझ्या शोकसभेला ते असंच असतं की माझी शोकसभा असते, माझा सत्कार असतो, आणि त्यांच्याकडे न्यूज पोचते की समीर चौगुले केले. मग ते खर्च करतात आणि शोकसभा करतात, आणि मी जातो. ते म्हणतात आता नाही, आता खर्च केला, आता तुम्ही केलात. मला मुद्दा हा आहे, हे ज्याला कळतं. संगमनेरला मी गेलेलो, अशीच कार्यशाळा होती. संगमनेरला पद्धत काय आहे की तुम्ही गेलात ना की तिकडे आधी फेटा बांधतात, त्यांची पद्धत आहे ती, फेटा बांधतात. तर तो एक तरुण मुलगा होता, तो मला बघितल्यावर खूप एक्साइट झाला. तो असा थरथरायला लागला, हात बीत, खूप फॅन होता तो. आणि फेटा बांधताना माझी मान त्यांनी तिरपली अशी कचकन. तर माझी मान अशी झाली. तर मी नंतरचं भाषण सगळं असं केलं. हे आता तुमच्याशी बोलतोय ना, तुम्ही आता हे बरं. आणि तुम्हाला सांगतो, मी अशा गमती झाल्या होत्या. असं करते मी. तिथून फोन केला आमच्या सचिन मोटेंना आणि म्हटलं, मोठे सर विषय मिळाला. आम्ही एक विषय केलेला, ती विशाखा सुभेदार माझी मान ही करते ST स्टँडवर, असे विषय मिळतात. तर हे विषय तुमच्या आजूबाजूलाच असतात. मी म्हणून आवर्जून लग्न अटेंड करतो. जेवणासाठी नाही, ह्याच्यात तुम्ही एक काय हे बघा, तुम्ही काय म्हणतात ना, एक करून बघा माझ्यासाठी. आता येणाऱ्या तुमच्या आयुष्यातल्या लग्नात ह्या दृष्टीने बघा. तुम्हाला नाही 5 विनोद मिनिमम सापडले ना, तुम्ही काही हरतो. लग्नात तुम्हाला कॅरेक्टर्स बघायला मिळतात. बायकांनी केलेल्या हेअरस्टाईल्स, ते त्या कशा पाळतात, दिवसभर कॅरी करतात, त्याच्यानंतर त्यांच्या नवऱ्याबरोबर त्यांचे रिलेशन्स. एक मी लग्न अटेंड केलेलं होतं जिथे स्टेजवर आहेर द्यायला उभे राहतात ना, इथून रांग लागते, आहेर द्यायला उभे राहतात. जवळजवळ 60 ते 70 नातेवाईक होते त्याचे बसलेले फोटो काढायला, आणि नवरा मुलाचा फक्त तुरा दिसत होता. नवरा मुलगाच दिसत नव्हता फोटोत. ते खाली बिली बसतात ना असे विषय सगळे असे, नाही का आपण ते बघतो. ह्याच्यात हे विषय आहेत सगळे, हे सगळे विषय आहेत. मी काय ऑब्झर्व करतो, इथे रांग लागलेली असते भली मोठी आहेराची, हळूहळू सुरू असतं, आणि त्या साईडनी कोणाला तरी घुसवतात बघा, त्यावेळेला त्यांचे एक्सप्रेशन बघायचे.
ती खरा विनोद तिथे सापडतो. हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे. आपण बुफे लंच घेत असताना, बुफे सीताफळ बासुंदी घेत असताना समोरचा जेव्हा घुसतो तेव्हा तुझे एक्सप्रेस आपले जे एक्सप्रेशन असतात ना, तो खरा विनोद असतो. वा. हे मध्यमवर्गीय माणसाचे विनोद आहेत जे पु ल देशपांड्यांनी वर आणले. आणि हे हास्यजत्रा आवडतं का तुम्हाला? कारण हे तुम्हाला लगेच रिलेट होतात विनोद. कारण हे ना तुम्ही आयुष्यात कुठे ना कुठेतरी बघितलेले आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की हे विनोद तुमच्याच आजूबाजूला असतात. एकदा आहेर असतो ना, आहेर नाही काय म्हणतात ते, रुखवत असं कोपऱ्यात ठेवलेलं होतं. मी साधारणतः 11-11:30 लग्नाला गेलो तर रुखवताच्याच बाजूला एक आजीबाई बसलेल्या होत्या. ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तिथेच बसलेल्या होत्या. मी यांना म्हटलं, हा रुखवताचा तर भाग नाही आहेत ना त्या? संध्याकाळी ह्यांनाच कोणीतरी पोतात टाकून वाराकडचं घेऊन जायचे घरात. हा विनोद आहे. हे सगळे ना, हे विषय हे सगळे तुम्हाला आमच्या अजून अनेक आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना, माझ्या आयुष्यातले माझं नशीब तर असं आहे ना, जर प्रत्येकाला नेहमी असं वाटतं की टोल नाक्याला गेलं की माझ्या समोरचाच कसा नेमका वेळ खातो, बाकीचे सगळे जातात. बरं त्यावेळेला ही रांग का ती रांगमध्ये नको, तर ही रांग म्हणून आपण ती सोडून इथे आलेलो असतो. तेव्हा जो राग असतो ना, तो खरा विनोद आहे, लक्षात घ्या. तिकीट काढायला गेलो की अब लंच हो गया म्हणून खिडकी बंद करणे, हा खरा विनोद आहे. हे सगळे रिअल आपण सगळ्यांनी ते अनुभवलेले आहेत आयुष्यात. हे फक्त तुम्हाला कळलं पाहिजे. तुमचा जो तिसरा डोळा आहे, देवाने आपल्याला दिलेला, शंकराने दिलेला, हा एक विनोदाचा डोळा प्रत्येकाला दिलेला आहे. तो फक्त तुम्ही उघडला पाहिजे. हे सगळे विनोद तुम्हाला दिसतात आयुष्यात. वा वा. तर गंमत हीच आहे. दादा तुम्ही 2 पातळ्यांवर खेळता, एक तर लेखक म्हणून आणि नट म्हणून. यात सगळ्यात महत्त्वाचं, लेखक म्हणून जेव्हा तुम्ही स्किटचं लिखाण करता तेव्हा कोणासाठी लिहितोय स्किटमध्ये, नाटकाचं नाही पण स्किटमध्ये तुम्हाला माहिती असतं की आपण याच्यासाठी हे स्किट लिहितोय. तर तो जो नट असेल त्याचा लहेजा, त्याचा रंगमंचावरचा वावर, हे सगळं माहिती असण्याचा काही फायदा होतो लिहिताना? नाही, ऑफकोर्स होतो. कारण प्रत्येकाचं ना एक बलस्थानं असतात. हास्यजत्रानं प्रत्येक कलाकाराची बलस्थानं लोकांसमोर आणतात. गौरव मोरे काय करू शकतो? नेहमी गौरव मोरेबद्दल असे बोललं जातं की आता किती त्याचा अपमान करता तुम्ही, त्याला किती बोलता. सामान्य माणसांना वाटतं. गंमत काय तुम्हाला सांगतो, त्याचा अपमान झाल्यावर तो जो चेहरा करतो ना, तो कुणीच करू शकत नाही जगात. विनोद खरा तिथे तयार होतो. गौरव मोरेचा अपमान केल्यावर त्याचं जे रिॲक्ट होणं आहे ना, रिॲक्ट होणं. सी, कॉमेडी इज अबाउट रिॲक्शन. तुझं रिॲक्टच नाही झाला. मी जाऊया गप्पांच्या गावामध्ये काही बोललो आणि ही चिडलीच नाही माझ्यावर, रिॲक्टच नाही झाली विशाखा, तो विनोदच होणार नाही. गौरव मोरे ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो त्याचं ते बलस्थान आहे. त्याच्या एक्सप्रेशन्स आहे ना, एक्सप्रेशन चेहऱ्यावरच्या, त्याचं बलस्थान आहे. प्रत्येक कलाकाराचं काही बलस्थानं असतात. काही जण रिसिव्हिंग एंडला खूप चांगलं करतात, काही जण त्यांना पंचेस द्यावे लागतात तर ते चांगलं करतात. रिसिव्हिंग एंडला नाही. रिसिव्हिंग एंड आमच्याकडे काही टर्म्स आहेत त्या, की ज्याच्यावर विनोद होतो तो रिसिव्हिंग एंडला असतो, जो विनोद करतो तो फ्रंटला असतो, असे म्हणणं आहे. तर काही काही जणांची स्पेशालिटी आहे की ते रिसिव्हिंग एंडला नाही तेवढं रिॲक्ट होऊ शकत. मग त्यांना असे विषय शोधायचे, अशी कॅरेक्टर शोधायची की त्यांना फक्त त्यांची जी बलस्थानं आहेत त्याप्रमाणेच काम आम्ही दिलं पाहिजे त्यांना. तर त्यामुळे कदाचित ना, हे आमच्या इकडे सचिन मोठे, सचिन गोस्वामी सर आमचे जे आहेत, त्यांना ते इतकं उत्तम कळतं. तर आम्ही त्यांना विद्यापीठ म्हणतो आमच्या सगळ्यांची. कारण अजूनही एंट्रीच्या आधी आम्हाला धडधडत असतं. मी तर प्रचंड अस्वस्थ असतो, कारण कधी कधी 2-2 स्किट्स असतात आम्हाला करायला. आणि कदाचित हे अस्वस्थ वाटणंच अजूनही उत्तम काम घडवून आणतंय. ज्या दिवशी मला असं वाटेल की आता हो गया अभी स्किट में क्या है अभी वो कर देंगे, त्या दिवशी समीर चौगुले त्याचा उलटा प्रवास सुरू होणार, हे मला पक्क माहिती आहे. बरोबर. तर त्यामुळे एक 20 मिनिटाचं का असे ना, ते अत्यंत सिरियसली करायची गोष्ट आहे ही. तुम्हाला दिसायला 12-13 मिनिटं दिसतं, पण त्याच्यामुळे प्रचंड मेहनत असते. आणि हे सगळं एका समीर चौगुलेचं काम नाही आहे, हे अख्ख्या टीमवर्कचं काम आहे. एकटा समीर चौगुले सोनी मराठीवर दिसला असता तर कोणी आलं नसतं बघायला. त्यात विशाखा सुभेदारचाही तेवढाच वाटा आहे. आमच्या बॅकस्टेजवाल्याचा, आमच्या चॅनलमधल्या EPचा, आमच्या प्रत्येकाचा, सेटिंगवाल्याचा, सचिन मोठे, सचिन गोस्वामी, माझ्या सगळ्या सहकलाकारांचा हा एक बुके आहे. हा बुके तुमच्यासमोर हास्य बुके ठेवला म्हणूनच तुम्ही हसताय. खरंय खरंय. नटाला भाषेचं बंधन नसतं, आपण असं म्हटलं जातं. पण जे टायमिंग तुम्ही, तुमचे सहकलावंत, आणखी दुसऱ्या चॅनलवरच्या शोजमधले तुमचे मित्र, जे टायमिंग तुम्ही आपल्या मातृभाषेत, बोलीभाषेत साधू शकता, ते उद्या हिंदी किंवा इंग्रजी नाटकांच्या प्रयोगामध्ये किंवा स्किटमध्ये शक्य आहे?
नाही कसं आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. आता माझी मराठी भाषा आहे, मातृभाषा मराठी आहे. मी इंग्लिश मिडियमला मध्ये शिकलेलं नाही आहे, मी मराठी मिडियममध्ये शिकलेलं आहे. त्यामुळे माझं वावरणं बागडणं, मी मराठी भाषेत स्वच्छंदी बागडू शकतो. इंग्लिशमध्ये मला पटकन थोडंसं मेहनत घ्यावी लागेल. आता मी काम केलं ते भरत दाभोळकरांबरोबर. भरत दाभोळकरांच्या अनेक नाटकांमध्ये मी कामं केलेली आहेत. मग त्यांना विचारावं लागलं मला. तो जो एक मोकळेपणा आहे ना आपल्या मातृभाषेत काम करायचा आणि एक वेगळा आनंद आहे, तो इतर भाषांमध्ये नाही आहे. इंग्लिशमध्ये कसं, इंग्लिश रंगभूमी केलेली आहे भरत सरांबरोबर, तिकडे कशी आहे की 2 जण येतात आणि ते एकमेकांशी बोलतात. मराठी नाही, मराठी प्रेक्षक मला जास्त चोखंदळ वाटतो. म्हणजे ना जसे आपण मराठी आहोत ना, की आपल्याला आज पोहे नको त्याचा उपमा कर, किंवा आज एक काम कर साबुदाण्याची खिचडी, आपले लय लाड असतात, खूप लाड असतात आपले. हा मराठी माणूस आहे, टिपिकल मराठी माणूस आहे. तसाच तो रसिक सुद्धा आहे, त्याला तुम्ही गुंडाळू नाही शकत. भयंकर चाणाक्ष आहे मराठी माणूस. तो प्रेम करेल ना तर इतकं भरभरून करेल, नाहीतर तुमच्या तोंडावर तुमच्या सांगून जाईल की तुम्हाला जमत नाही, तुमची लायकी नाही म्हणून. त्यामुळे हे मराठीत काम करणं, मातृभाषेत काम करणं सगळ्यात जास्त जबाबदारीचं काम आहे असं मला वाटतं. बरोबर. दोन्ही शोजचं नाव घ्यायला हरकत नाही. महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि चला हवा विद्या, जे शोज आपण बघतो, या दोन्ही शोजमध्ये गेल्या काही वर्षांपासून त्या प्रदेशांचं प्रतिनिधित्व करणारे कलावंत आहेत, भाषांचं म्हणू आपण. तर त्यांची जी बोलीभाषा आहे त्याचं बरंचसं एक छाप त्या ह्याच्यावर दिसतं. मग ते लेखक, खूप बालिश वाटेल प्रश्न तुम्हाला, पण ते लेखक लिहितो की मग ते लेखकाला त्या बोलीभाषेचं ज्ञान आवश्यक आहे? नाही, अगदी खरं सांगू का, माझा हा कमीपणा असेल कदाचित. मला तेवढ्या बोलीभाषा, मी मुंबईमध्ये वाढलो आहे, मला बोलीभाषांचं एवढं ज्ञान नाही आहे. मी आहे चिपळूणचा, तर मला थोडीशी बाणकोटी येते, पण मला मालवणी पटकन येणार नाही, मला खानदेशी येणार नाही. तर अनेक वेळेला असं होतं, आम्ही स्किट्स नॉर्मल ह्याच्यात करतो, पण आमचे श्याम राजपूत जे आहेत, जे खानदेश अहिराणी भाषा, तो त्यांचं बदलून घेतो. हे सगळे कष्ट त्यांचं, आणि गोस्वामी सर आमचे स्वतः धुळ्याचे आहेत, त्यांना ते अहिराणी भाषा खूप चांगली येते. तर आम्ही जेव्हा ते परफॉर्म करायच्या आधी जेव्हा आम्ही डेव्हलप करतो ते स्किट, म्हणजे मी एकदा स्किट लिहिली की मी त्यांच्यासमोर देतो, आम्ही वाचतो, मी आणि विशाखा, आणि त्यांच्यासमोर जातो, मग आम्ही ती डेव्हलप करतो. मग त्यात काही संस्कार म्हणतो आम्ही त्याला, आम्ही OPD असं नाव दिलंय त्या सेक्शनला. OPD सेक्शन आहे. डॉक्टरचं कसं OPD सेक्शन असतं, की डॉक्टर सांगतात तू असं कर, उद्या 3 गुळण्या कर, आणि उद्या ह्या 3 गोळ्या घे, तसं त्यात असतं. ती 3 वाक्य कमी कर, हे 3 घाल, असं. त्यामुळे OPD सेक्शन नाव ठेवलं आम्ही त्याचं. तर त्या OPD सेक्शनमध्ये सर सांगतात की ठीक आहे, मग श्याम तू हे करून घे. प्रभाकर मोरेचं मग तो चिपळूणचा आहे, त्याला भाषा खूप चांगली येते, तो त्याचं सगळं करून घेतो. त्यामुळे नॉट नेसेसरीली आमच्या इकडे ती भाषा आलीच पाहिजे. आमच्याकडे कलाकार एवढे ताकदीचे आहेत की ते त्यांचं अख्ख्या स्क्रिप्टचं भाषांतर करून घेऊ शकतात, आणि त्यात ॲडिशन त्यांचे म्हणजे अहिराणी भाषा असेल तर अहिराणीतले काही टिपिकल हे आहेत, बायना बाटोळ वगैरे असे काही शब्द आहेत, मला माहिती नाहीत ते, तर हां बायना बाटोळ, तर त्या पद्धतीने ते त्याच्यात ॲड करतात, आणि ते कानाला इतके वेगळे वाटतात. कारण मला असं वाटतं की हीच खासियत आहे हास्यजत्रेची, की विविध भाषांचं सुद्धा तुम्हाला, कारण मला सगळ्यात आवडणारी भाषा ही मालवणी आहे आणि अहिराणी आहे. अहिराणी भाषा ऐकायला श्यामच्या तोंडून इतकं गोड वाटतं, त्यांच्या शिव्या सुद्धा ना असं वाटतं की तिने द्यात राहाव्या शिव्या, इतक्या त्या गोड आहेत. आता मालवणी भाषा वस्त्रहरण नाटक तुम्ही शिव्या काढा आणि करायला द्या, तुम्हाला मजाच नाही येणार त्यातली. ह्या म्हटलं की त्याची मजा आहे त्याच्यात, मच्छिंद्र कांबळेंनी. तर ते भाषेचं, त्या सगळ्या गावच्या भाषात ते सौंदर्य आहे त्यांचं. मला असं वाटत नाही की प्रमाण मराठी भाषा म्हणणारा हे आणि ग्रामीण भाषा आहे ती. लहानपणापासून तेच म्हणत आलेत. त्यांची भाषा आणि आमची भाषा ही सेम आहे. उलट त्यांच्याकडे तेवढं जास्त अजून हे आहे की ते ग्रामीणही बोलू शकतात, मराठीसुद्धा बोलू शकतात. त्यामुळे कॅरेक्टरची गरज काय आहे, ह्या कॅरेक्टरनी ग्रामीण बोलणं आवश्यक आहे का, तर मग त्यांनी ग्रामीण बोललं पाहिजे. प्रमाण भाषा बोलणं आवश्यक असेल तर प्रमाण भाषा बोलली पाहिजे. इतकं सोपं आहे ते. मगाशी पण तुम्ही बोलताना वाचन या विषयावर, म्हणजे अगदी थोडक्यात की व्हॉट्सॲपवर आपण पुढचं न वाचता एक पहिले 2 शब्द वाचून कमेंट करतो. हा वाचनाचा म्हणजे निरीक्षण कौशल्य जसं आवश्यक आहे तसं वाचन किती इफेक्ट करतं, कुठल्याही प्रकारचं वाचनाची सवय लेखकाला लिहिताना, विनोदी स्किट लिहिताना आणि नटाला किती इफेक्ट करतं त्याच्या परफॉर्मन्सवर? नाही, गंमत अशी आहे ना, विनोदनं, लेखक जेव्हा लिहितो, मी जेव्हा लिहितो ना, त्याला एक मीटर असतं विनोदाला. ते मीटर तुम्ही इथे जरी सरकवलत ना, शब्दांवरचा जोर जरी चुकला ना, तरी विनोद होत नाही.
म्हणजे आता जाऊया गप्पांच्या गावाला. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. रसिको, तुम्हाला कल्पना आहे आपण विविध मान्यवरांना इथे बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो. तर आज इथे आलेल्या आहेत विशाखाताई. विशाखाताई या या विशाखाताई सोफ्यावर बसतात आणि मग मी म्हणतो सोफ्याने लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे. तर आपण आता हा विनोद आहे, ह्यात तुम्ही मीटर बदललं ना त्याचं, तर तो विनोद नाही होणार. तुम्ही आधी असं दाखवलं की मी आता विनोद करतोय, तर तो विनोद होत नाही. कारण लोकांना असं वाटतं की हा आता काहीतरी हा विनोदी करणार आहे. तर आता ती बसतानाच जर मी असे एक्सप्रेशन्स दिले ना आता बसा आता, मग लोकांना वाटतं आता हा काहीतरी बोलणार, आता विनोद करणार. ते लोकांना वाटायच्या आधी तुमचा विनोद पडला ना तर तुम्ही यशस्वी होता. नाही पडला तो विनोद पडतो. इतकं सोपं गणित आहे ते. लोकांच्या अपेक्षा, मी मगाशी म्हटलं ना प्रेडिक्टिबिलिटी, लोकांची लोक जे प्रेडिक्शन्स करतात ना, आता विनोद होईल त्याच्या आत तुमचा विनोद आला ना तर लोक खूप असतात. आणि ते टायमिंग साधायचं असतं की कळलं नाही पाहिजे की तुम्ही आता पुढे काय बोलणार आहात. लोकांना वेळ नाही द्यायचा. लोक खूप हुशार असतात. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रेक्षक हुशार असतात, ते ना घुसतात विनोदात. अच्छा हा असेल, हा असेल, हा असेल, आणि तो नसला ना की क्या बात आहे असं त्यांच्या तोंडून बाहेर पडतं. तर आय थिंक द कॉमेडी इज अबाउट दॅट, की तुम्हाला त्यांचे प्रोडक्शन्स तोडायचे असतात. तर आम्ही असं केलं की तर रसिको हो, सोफ्याने लहान तोंडी मोठा घास घेतलेला आहे किंवा सोफ्याच्या गळ्यात लाडू अडकलेला आहे असं एकदा मी घेतलेलं होतं. तर रसिको हो, लाडू अडकला सोफ्याच्या गळ्यात, गेला पंच. लाडू म्हटलं की तिथेच गेला पंच. तुम्हाला लक्षात येतं, विनोद इज अबाउट दॅट. तुम्ही कसा तो प्रेझेंट करता. लोक बेसावेत असताना लोकांना विनोदाची टपली मारून निघून जायचं. मी लोकांना आयुष्यपत कोणी मारली टपली, मग लोक हसतात. मी लोकांच्या समोरून असा अंधार निर्माण करायचा आपण आणि पटकन टपली मारून निघून जायचं. ते टायमिंग तुम्ही साधलं की विनोद पटकन होतो. मस्त. एक मगाशी आपण बोलताना आपण सकाळी भेटलो तेव्हा एक प्रश्न सिलेबसच्या बाहेरचा होता थोडा, याच सिलेबसचा पण आपल्या स्क्रिप्टच्या बाहेरचा होता, की लाऊड आणि अंगविक्षेप, लाऊड ॲक्टिंग आणि अंगविक्षेप या दोन गोष्टी म्हणजे आवडतात, सगळ्यांनाच आवडतात, म्हणून सगळे फॅन आहेत या शोजचे. पण त्याचा भडीमार होतो असं तुम्हाला कधी जाणवतं का काम सुरू असताना? नाही, कसं आहे माहिती आहे का, हा प्रश्न नेहमी विचारला जातो, अंगविक्षेप करता, लाऊड अभिनय करता. सी हे ना व्यक्ती सापेक्ष आहे. म्हणजे तुम्हाला काय आवडेल. मला सटल अभिनय आवडतो, याचा अर्थ प्रत्येकाला सटल अभिनयच आवडला पाहिजे हे का मी म्हणतो. आज मला एका प्रकारचा अभिनय आवडतो. आता मला पर्टिक्युलर विचारलं तर मला ॲक्शन फिल्म्स खूप आवडतात. मला ना कठीण त्या क्रिस्टोफर नोलन वगैरेच्या फिल्म्स नाही आवडत. टेनंट किंवा त्या आहेत ना, त्या मला इंटरेस्ट मला कळत नाहीत मुळात त्या. कारण ना मी इतकं मेंदू खर्च करतो ना त्या लिखाणात, मी अजून ते अरे अच्छा म्हणजे ते स्वप्न त्याचं तिसरं होतं का. मी सोप्या हिरो हिरोईन ह्याच्यावर अत्याचार झाले, हिरो पेटला, मारलं त्यांनी, संपलं. माझी आवड ही आहे. ह्याला जर कळली ह्याची आवड, ह्या म्हणते अरे हे ह्याची काय आवड आहे. हीच गोष्ट आहे. तुम्ही जे सिरियलमध्ये बघता, डेली सोपमध्ये सुद्धा, की हिच्या ह्याच्यात त्यांनी ते विष हे केलं, सुनेच्या ह्याच्यात विष, खिरीत विष केलं, हे केलं, हे केलं. तुम्हाला असं वाटतं की रे असं कधी घडतं का. हे असं कधीतरी कुठेतरी घडतं महाराष्ट्रात. हे तुमच्या घरात नाही घडत, कारण आपण फार शहरी आहोत. हे तुमच्या घरात नाही घडत, पण ते कुठेतरी घडतं. आणि म्हणून तर ह्या सिरियल्सचं रेटिंग काय येतं. मग बघू नका ना तुम्ही, बघता म्हणून तर चॅनल तुम्हाला दाखवतं. आज अजूनही महाराष्ट्रात अशी घरं आहेत जिथे अजूनही असे प्रकार घडतात. थोड्याफार फरकाने का होईना, रेग्युलर घडतात असं माझं अजिबात म्हणणं नाही आहे. थोडेफार फरकाने घडतात ते. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला, म्हणून ते लगेच ना त्या सगळ्या स्त्रिया आपली दुःख त्या नायिकेशी रिलेट करतात. त्यांनी कुठेतरी ते भोगलेलं असतं म्हणून ते रिलेट करतात. आणि मग आज बरं उत्तर दिलं असं मनात हा विचार असतो. अमिताभ बच्चन 73ला जेव्हा त्यांनी जंजीर 73चा पिक्चर, माझा पण जंजीर नाही, माझा पण जन्म 73चा. 73ला अमिताभ बच्चन का आवडला लोकांना, कारण ती खदखद होती. त्याच्या आधीचे सगळे असे होते सगळे. हा पहिला हिरो होता जो न सामान्य माणसाची खदखद त्यांनी बाहेर काढली, की तुम मुझे यहाँ ढूंढ रहे हो, मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. हे जे सगळं होतं ते मला वाटत होतं म्हणायला, पण माझी ताकद नाही होत. 4 गुंड आले की माझी ताकद नाही होत. मग कोणीतरी म्हटलं पाहिजे, माझं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. तर ते कोण करतं, तर बच्चन करतो. मला बच्चन आवडतो. अशी ही मेंटॅलिटी आहे माणसांची. लोक म्हणून ह्या सगळ्या गोष्टीनं खूप आवडतात लोकांना. त्यामुळे ही जी दुःख तुम्ही आता म्हणालात, अंगविक्षेप, काही लोकांना आवडतात, काही लोकांना नाही आवडत. बऱ्याच वेळेला आता काय झालं ना, विनोदाचा पॅटर्न खूप चेंज झालेला आहे. पूर्वी टलट पोलप
तुम्ही आता बघितलं तर लक्षा मामा आहे, अशोक मामा आहेत, यांनी जो विनोद करून ठेवलेला आहे किंवा ह्यांचं ना पॅटर्न्स चेंज झालेत. त्यावेळेला ते विनोद भयंकर जबरदस्त होते. मी लक्षा मामा, अशोक मामा ही दिग्गज मंडळी आहेत. त्यांच्याबद्दल तर खरं मी बोललं पण नाही पाहिजे, एवढी ती दिग्गज मंडळी आहेत. पण विनोदाचा पॅटर्न आता खूप चेंज होत चाललेला आहे. म्हणजे आता हास्य जत्रांना आम्ही सिटकॉम करतो, सिच्युएशनल कॉमेडी करतो. एक सिच्युएशन घेतो जी तुमच्या आमच्या जनमानसात, आमच्या मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यात कधी ना कधीतरी घडलेली आहे किंवा घडू शकते. ही सिच्युएशन घेतो आणि ती फुलवतो. त्यात एखादा अडकलेला पिचलेला नायक कसा रिॲक्ट होईल, तर त्या नायकांमध्ये तुम्ही स्वतःला बघता आणि मग स्वतःचीच उडवलेली खिल्ली बघून तुम्हाला हसायला येतं. हा एक पॅटर्न आहे. आता पूर्वीसारखे ना टल ट पल प दिलेले विनोद नाही बघत लोक. आता तो विनोदाचा पॅटर्न थोडा चेंज झाला आहे. जे कलावंत, जे कलाकार, जे लेखक हा पॅटर्न पचवू शकले आणि स्वतःला अपग्रेड करू शकले, ते अजूनही छान म्हणजे काम करतायत. लोकांना त्यांची कामं आवडत आहेत. छान. एक ट्रोलिंग हा विषय होता. तो सध्या काय माहिती, पण तो राजकीय पुढाऱ्यांपेक्षा या मनोरंजनाच्या क्षेत्रातल्या लोकांना जास्त फेस करावा लागतोय. 2 कारणांनी. एकतर तो कुठल्या तरी विषयावर स्वतःचं मत प्रदर्शित केलं की त्याला ट्रोल करणार सगळे, किंवा दुसरं क्षेत्र म्हणजे राजकीय क्षेत्र. मला हे सरकार आवडतं किंवा नाही आवडत, या 2 पैकी कुठल्या तरी एका मुद्द्यावर हे ट्रोलिंग जेव्हा होतं तेव्हा त्या नटाची फॅमिली असते, त्याचे आईवडील असतात, मुलगी असते, बायको असते, सासरची मंडळी असतात. ह्या सगळ्या संघर्षात कलावंतांच्या ट्रोलिंग हा एक वेगळा चॅप्टर सुरू झाला, ॲड झाला असं वाटत हो नाही? आहे. या सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत ना, तेवढे तोटे सुद्धा आहेत. पूर्वी खूप त्रास व्हायचा त्या गोष्टींचा. आता काय झाले ना, कोणीही कोणालाही कोणत्याही शब्दात, श्लाघ्य शब्दात फॅमिलीवर सुद्धा बोलायला लागलेले आहेत लोक. आणि हे खूप कुठेतरी त्रासदायक ठरतं. जेव्हा माझ्यावर टीका होत असेल ना, तोपर्यंत मी सहन करतो. पण जेव्हा माझी बायको त्या टीकेचं कारण नसताना धनी होते, किंवा माझी मुलं किंवा माझे बाबा 80 वर्षाचे, मी माझं उदाहरण देत नाही, अजून मी असं काही केलेलं नाही आहे जेणेकरून, पण एखाद्या कलावंताचं तुम्हाला सांगतोय, तेव्हा म्हणणं ते ट्रोलिंग भयंकर. आणि हल्ली तो प्रकार खूप वाढलेला आहे. लोक स्वतःचं फ्रस्ट्रेशन, काही लोक तुम्हाला दिसत असतील सोशल मीडियावर, पण कारण नसताना निगेटिव्ह असतात. तुम्ही कितीहीच काही सांगा, एवढी तरी खोट काढणार ती कॅपॅसिटी त्यांच्याकडे असते. बासुंदी दिलीत तर हे जरा ना, दूध जरा ठीक आहे का, मनमोकळेपणाने दुसऱ्याचं कौतुक करण्याची सवयच नाही आपली, गेली आहे ती सवय. आपण एक खळखळून दुसऱ्याचं कौतुक करणे, दुसऱ्याला मिठी मारणे, अप्रतिम काम केलं असतो. हे आपल्या आयुष्यात आपणच घडवून नाही आणत हल्ली. मध्यंतरी मी एक लेख लिहिलेला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये, तो खूप त्यावर येणारच होता. तोही त्याच संदर्भात होता, कारण मी हे स्वतः अनुभवलेलं आहे की घराघरात 2 पार्ट्यांमुळे राजकीय मतांतरं झालेली आहेत आणि त्यामुळे भाऊ भावाला दुरावलेला आहे. मला हेच म्हणायचं आहे की प्रत्येकाला आपलं राजकीय मत ठेवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाने एकमेकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. पण आयुष्यभराची नाती का तोडताय तुम्ही? तुम्हाला हे माहिती आहे का की ते सगळे राजकारणी एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात आणि एकत्र बसतात, आणि भांडतो कोण? तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं. ज्या काकाला, ज्या भावाला, ज्या आत्याला आम्ही आयुष्यभरासाठी मदत केली आहे किंवा तिच्याकडून मदत घेतली आहे संकटाच्या काळी, तिच्याशी मी बोलायचं नाही. मी फार कळकळीने तो लेख लिहिलेला होता महाराष्ट्र टाइम्समध्ये. व्हॉट्सअप फॉरवर्ड्सची बिघडतावत नाती, असं त्याचं काहीतरी हे होतं. कारण हे घराघरात झालेलं, आणि मला शेकडो म्हणजे हजारो मला कॉमेंट्स आल्यात. मला दिलीप प्रभावळकरनी सुद्धा व्हॉट्सअपवर सांगितलं की अतिशय सुंदर लेख लिहिलेत. कौशल इनामदारनी मला मेल पाठवला की अतिशय सुंदर हा लेख आहे आणि प्रत्येकाच्या घरात होत आहे. त्यामुळे तुमची ना तेवढी मॅच्युरिटी तुम्ही ठेवली पाहिजे की माझी राजकीय मते माझी राजकीय मत आहेत, मी दुसऱ्यावर लादणार नाही. आणि माझं एवढंच म्हणणं आहे, फॅमिली ग्रुप आपले जे आहेत त्या फॅमिली ग्रुपमध्ये राजकीय मत टाकायची गरजच नाही आहे. आयुष्यात अनेक गोष्टी आहेत. आधी होती का ही मतं आपल्या ग्रुपमध्ये? कधीच नव्हती. आधी आपण एकमेकांची खिल्ली उडवायचो, छान गमतीदार करायचो. मी आज मी हे केलं, जेवणाचं तयार केलं बघा, आज फोटो बघा, ते काय ते पनीर टिक्का केला हे बघा, असे आपण फोटो टाकायचो, एकमेकांचं कौतुक करायचो. पण आज त्याची सगळ्याची जागा वेगळ्याच घेतलेली आहे. तर मला असं वाटतं की मला खूप त्याची खंत आहे की अनेक घरांमध्ये ही समस्या आहे. तर आपणच हे केलं पाहिजे की आपल्या सगळ्या कुटुंबाला सांगितलं पाहिजे की आपली नाती ना ह्या सगळ्यांपेक्षा खूप मोठी आहेत.
राजकारणी आज आहेत उद्या नाही आहेत, हे त्यांचं काम आहे, ते करतायत. त्या प्रत्येक राजकीय ग्रुप्स काय पक्षांचे IT सेल्स आहेत, ते तुम्हाला त्यांच्या मताप्रमाणे सोयीची IT सेल्सचं ते फॉरवर्डर्स असतात ते करून देतात आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवता. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर विश्वास ठेवणारे आपल्याकडे अनेक लोक आहेत. मी माझ्या घरात चॅनलच बंद केलेली आहेत. हे माझं पर्सनल मत आहे, माझं असं अजिबात म्हणणं नाही आहे, तुम्ही करा. पण माझ्या घरात मी चॅनल्स लावणं बंद केलेले आहे पॅन्डेमिकपासून. न्यूज चॅनल्स बंद, न्यूज चॅनल्स नॉट चॅनल्स, न्यूज चॅनल्स बंद झालेले आहेत. कारण त्या न्यूज चॅनल्सवर पॅन्डेमिकमध्ये क्रिकेटचा स्कोर कसा असतो तशी होती की आज महाराष्ट्रात एवढे मेले. हे किती निगेटिव्ह आहे, हे केवढं निगेटिव्ह आहे. आज आम्हाला ते केल्यामुळे आज एवढं सुकून म्हणतात ना, हिंदीत एक शब्द आहे सुकून. आम्हाला एवढी लोक सांगतात की आज तुम्ही पॅन्डेमिकमध्ये खूप पॉझिटिव्हिटी दिली. ती कारण हेच आहे की इतकी निगेटिव्हिटी पसरलेली होती. आज माझा सख्खा मामा गेला कोविडमुळे. हे अनेक गोष्टी अशा असतात. ह्यामध्ये तुम्ही का अजून तुमचे टेन्शन्स वाढवताय ह्या राजकीय मतांमध्ये मुळे. आज एखादी त्यात एक मी वाक्य लिहिलेलं आहे, एखादी वाईट घटना कोणत्याही राज्यात घडली की आपल्याला त्या वाईट घटनेचं दुःख नाही होत. आपण काय बघतो, त्या राज्यात कोणाचं राज्य आहे, ते माझ्या आवडत्या पक्षाचं असेल तर मी त्याच्यावर रिॲक्ट नाही होत, नसेल तर लगेच रिॲक्ट होतो. हे आपल्यात कुठून आलं? ती वाईट घटना आहे घडलेली. म्हणजे असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे मला असं कळकळीने म्हटलं की नाती नका बिघडवू. यू कॅन हॅव युअर ओन, म्हणतात ना, तुमची मतं तुम्ही ठेवू शकता, पण नाती नका बिघडवू स्वतःची, जे आयुष्यभर तुम्ही जपलेली आहेत तळहाताच्या फुडाप्रमाणे. कारण ना ती अशी पटकन तुटतात. मग कुठेही दुसऱ्या कार्यात समोर काका आले, भाऊ आला, हे आला की आपल्या मनात असते का अच्छा तसं उत्तर दिलं की आता ह्याची बघ कशी मी बरोबर हे करतो. हे कुठून आलं आपल्यात? हे नात्यांमध्ये कधीच नव्हतं. तर मला असं वाटतं की मी कळकळीने ते लिहिलेलं लेख आणि 10 लोकांनी तरी त्यांच्या ग्रुपमध्ये सांगितलं असेल तरी सार्थक झालं. फार फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आता फारच महत्त्वाचा मुद्दा आहे. एक दादांची कॉमेडी लाईन्सवर आधारित टी शर्टची एक सिरीज आहे. त्या सिरीजबद्दल सांगा. मग पुन्हा एकदा सिलेबसमधला एक प्रश्न विचारतो शेवटचा आणि तुमच्याकडे माईक सोपवतो. आणि ते काय, एक फॅन आहे माझा, पुण्यातले पुलं आणि मंडळी नावाचं एक टी शर्ट ब्रँड आहे. तर त्यांना ती माझे ते शिवाली आहे खरं आहे, किंवा मी आहे मुमकिन मॅम, हां, किंवा पुचपुच पुचपुच डोरबेल, किंवा मोठी आहे ना ते मोठी आला मोठा, ते ह्याची त्यांनी टी शर्ट सिरीज केली. आणि त्याला काहीतरी दिवाळीत पहिल्या 2 दिवसातच 200-250 टी शर्ट्स त्याचे ऑनलाईन गेले. तर किती बायकोला नवऱ्याला हे सांगायचं आहे किंवा नवऱ्याला बायकोला मोठी हे सांगायचं आहे बघा, मोठीचं सगळ्यात जास्त टी शर्ट गेले. म्हणजे आता जास्त नवरा बायको एकमेकांशी बोलत नाही, हा टी शर्ट देतात, हे बघ आता काय ते ठरव तू काय ते. छान आहे. आम्हाला ते टी शर्ट बघायला आवडलं असतं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम. ते कुठे घालून येणार ते, अगदी हे आला आणि त्याच्या टी शर्टचं लगेच करायला लागला असं नको वाटायला. ते म्हटलं एक इथे आहेत काही थिएटरवाले, त्या सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न आहे जो मला पण पडला अनेक वर्षांपासून. कदाचित मी लेखक असल्यामुळे पण वाटत असेल की थिएटर असो की चित्रपटांचं माहिती नाही आम्हाला, पण थिएटरवर कुठल्याही स्पर्धा असो, महोत्सव असो, लेखक हा कधीच महत्त्वाचा मानला जात नाही. अशा पद्धतीचे अनुभव येतात आणि मी नाव घेणार नाही, पण खूप मोठे मोठे नाटककार आणि नट नागपूरलाच हे सगळं बोलून गेले आहेत. मला नाव सांगताच येणार नाही, मोठे नाटककार आहेत. तर हा लेखक टाळण्यामागची किंवा त्याला कमी लेखण्यामागची काही मानसिकता आहे की काही ट्रॅडिशन आहे? नाही आहे, ही खूप मोठी खंत आहे. म्हणजे हॉलिवूडला मध्यंतरी काही वर्षांपूर्वी, जवळ 7-8 वर्षांपूर्वी लेखकांचा संप झालेला होता आणि अख्खं हॉलिवूड बंद झालेलं होतं. लेखकांचा संप? संप. जे स्क्रीन प्ले डायलॉग्स लिहितात फिल्म्ससाठी मोठमोठ्या, या सगळ्या लेखकांचा, शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज, या सगळ्या लेखकांचा, फिक्शन नॉन फिक्शन, या सगळ्या लेखकांचा संप झालेला होता आणि बंद झालेलं होतं, अख्खी ठप्प झालेली होती. असं मराठीत होणं अशक्य आहे असं मला वाटतं. त्याला मराठी माणसाचा स्वभाव कारणीभूत असेल किंवा आज मराठी लेखकांना तेवढं नाही मिळत, हे सत्य आहे. जो पैसा आज लेखकांना, खरं तर लेखक हा अपत्याला जन्म घालणारा असतो. खरं आहे. तो स्वतः सगळं क्रिएट करतो. खरं तर त्याला सगळ्यात जास्त मान आणि सगळ्यात जास्त पैसे मिळाले पाहिजेत. पण आज शेवटी काय, लेखक सुद्धा एक माणूस आहे. माझ्या ओळखीचे अनेक लेखक आहेत, त्यांना सुद्धा EMI आहे घराचा.
तो घराचा EMI देण्यासाठी ऑलवेज लेखकाला तुटपुंजी रक्कमच मिळते आणि ती वाढवली की दुसरा लेखक तयार असतो करायला. मग ते काम जाण्याची भीती आहे. तुम्ही काय आहे ना, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात सेटल आहात म्हणून तुम्हाला हे म्हणणं फार सोपं आहे. नको करूस मग काम, सांगा तुम्ही आज मी हे टाकलं, काही घडलं, सांगा समीर जोगला घरी बसा, नका करू विनोद. हे सांगणं खूप सोपं आहे. पण अहो आमची पण घरं आहेत. दुसरी कोण तुम्ही कामं देणार आहात का? तर त्याच्यावर स्वतः काम करत नसतो पण तो बोलतात, असं आहे. तर त्यामुळे लेखकांचा हा एक घोळ आहे की आपल्याकडे तसं होणं खरं तर हे झालं पाहिजे. लेखकांना सगळ्यात जास्त किंमत मिळाली पाहिजे. कारण मी हे का म्हणतोय ना, हे मी स्वतः लेखक असल्यामुळे, हे अनुभवल्यामुळे तुम्हाला सांगतोय. बरोबर आहे. आज हिंदीत जे लेखकांना पैसे मिळतात म्हणून लोक हिंदी सिरियल का लिहितात? हिंदी सिरियल आणि मराठी सिरियल यातलं जे मानधन आहे यात खूप तफावत आहे. हिंदी सिरियल तुमची जर एक सिरियल 3 वर्ष चालली समजा, तर तुमचं मुंबईत घर होतं प्रॉपर, एवढे पैसे तुम्हाला मिळू शकतात. बापरे. पण आज मराठी लेखकांचं तसं नाही आहे. हा मानधनच नाही असं नाही आहे, पण ते तुटपुंज आहे. म्हणजे एखाद महिना नाहीच मिळालं. पॅन्डेमिकमध्ये ते झालं. पॅन्डेमिकमध्ये बंदच झालं ना सगळं. मग प्रॉब्लेम झाले. म्हणजे माझ्या अनेक मित्र खूप असं, म्हणजे ते दृश्य खूप हे होतं. म्हणजे सगळ्यात मला तीच भीती वाटते की आपल्यासारखे जे कलाकार होते आमच्यासारखे, त्यांचं ना आर्थिक शिस्त खूप कमी आहे आपल्याकडे. प्रत्येक कलाकारांना आर्थिक शिस्त असणं खूप गरजेचं असतं. या पॅन्डेमिकने ते कदाचित आम्हाला शिकवलं असेल की पॅन्डेमिक आज आलं ते उद्या येणार नाही ह्याची गॅरंटी कोणीच नाही देऊ शकत. ते जर उद्या आलं तर आपली काय आहे आत्ताची अवस्था, हे प्रत्येकाने आत्ता विचार केला पाहिजे. पुढचे 6 महिने मला काहीच नाही मिळालं इन्कम, तर मी तग धरू शकतो का? तर शकलो पाहिजे. एवढी माझी आर्थिक गणितं फिक्स पाहिजेत. हे प्रत्येक कलाकारांनी स्वतःचा विचार केला पाहिजे असं मी नेहमी सांगतो. कारण आता ती परिस्थिती आलेली आहे. अदरवाईज अनेक ज्येष्ठ कलावंत खूप नाव कमवलेले, पैसे कमवले, आता या वयात मात्र त्यांच्याकडे उपचारासाठी सुद्धा पैसे नाही आहेत. एका स्किटमध्ये परवा मी म्हणालेलो होतो की म्हातारा मी केलेला होता की एक काम करा की तुम्ही खूप मोठे व्हा पण थोडे पैसे गाठीशी राखून ठेवा. कारण तुम्ही म्हातारे झाल्यावर तुमच्या उपचारांसाठी पैसे असू देत. जे मागच्या पिढीने केलं नाही फार, ते ह्या पिढीने करायची खूप गरज आहे. तर ह्या सगळ्या जनरेशनला मी तो आर्थिक शिस्त बाळगा, मग त्यात व्यसनं कमी करणं. कारण आता ना प्रलोभनं खूप वाढली आहेत. एक ॲमेझॉनवर गेले की फटकन तुम्ही काही मागवू शकता. ही जी वाढली आहेत ना प्रलोभनं, झोमॅटो आहे, स्विगी आहे, तुम्हाला असं मागवावं असं वाटतं, पिझ्झा आहे, मागवावं असं वाटतं. हे खूप खर्चिक आहे. त्या मानाने आमचे इन्कम्स नाही वाढलेत, हे कोणीच नाही बघत. आज एखादा मेकअप मॅन जरी असला ना तरी त्याच्याकडे 70-80 हजाराचा मोबाईल असतो आमच्या इंडस्ट्रीत. काही गरजच नाही ना त्याची 70,000ची. ते 70,000 तू एक 10,000चा मोबाईल घेतलास, 50,000 रुपये त्यातले 10,000 रुपयाची RD काढलीस दर महिन्याची, हे कोणीच विचार करत नाही. आता हे खूप वेगळं बोलतोय मी, ओघात बोलतोय मी, बरोबर आहे. पण हे अगदी मनापासून बोलतो की आर्थिक शिस्त नाही आहे कलाकारांना ती, आणि आर्थिक शिस्त बाळगायची गरज आलेली आहे आता. ह्या पॅन्डेमिकमुळे जास्त ते दिसलेलं आहे. कारण माझे अनेक चांगले चांगले मित्र, मी नावं घेत नाहीत, त्यांनी आम्हाला सगळ्यांना फोन करून सांगितलं तू काही काम दे, मी तुझा बॉय बनतो, पण मला काम दे, मला सेटवर जेवण दे 2 वेळचं, बाकी पैसे तू ठरव. ही परिस्थिती आली चांगल्या कलावंतांवर. ह्याचं किती वाईट वाटतंय. अनेक लोकांनी मला फोन केले की आम्ही कितीतरी मदत करणार, आम्ही तरी किती मदत करणार. बरं मी काही मदत करतो ती मी काही सांगत नाही, कुठे सांगत नाही. मुद्दा तो आहे की त्यामुळे प्रत्येक कलावरनी किंवा प्रत्येक माणसाने सुद्धा इनफॅक्ट प्रत्येकाचं आर्थिक गणित हे करण्याची खूप गरज आहे. त्यामुळे सेव्हिंग करणं, जे आपले आईवडील सांगून गेले, थेंबे थेंबे तळे साचे, त्यात काहीतरी खूप महत्वाचं आहे ते. आयोजक कुठे आहेत? किती वेळ आहे माझ्याकडे प्रश्न उत्तरासाठी? म्हणजे माझा आटोपला आहे पण मला ऑडियन्स पण प्रश्न घ्यायचे. 10 मिनिटं. खूप वेळ झाला का? नाही 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 वेळ आहे. बोलायला लागले? नाही नाही नाही, खूप वेळ झाला. तुम्हाला जायचं माईकची गरज नाही आहे पण विचारा तुम्ही, म्हणजे इथे आवाज ऐकू येईल, इकडे ऐकू येईल. नमस्कार प्रकाश. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. येईल येईल येईल. एकदा मी घेतलं होतं पंच म्हणून की यांच्या आईला घेऊन गेले पोत्यात टाकून. हा थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी नीता खोत. मी पण एक छोटीशी कलाकार आहे वा वा. आणि शिक्षिका पण आहे. 1-2 ओळी बोलते आणि महत्त्वाचा प्रश्न विचारते. तुमच्या असण्याने आमच्या जगण्याला अर्थ आला सचिन सर. तुमच्या हसवण्याने आमच्या असण्याला अर्थ आला समीर सर.
हास्य कलाकारांची मांदियाळी म्हणजे हास्य जत्रा, टेन्शनवरची सगळ्यांच्याच खरोखरच ही एकमेव मात्रा, खरोखरच ही एकमेव मात्रा. वा वा, थँक्यू थँक्यू सर, थँक्यू सो मच. मी लेखन पण करते. मला एक थोडासा महत्त्वाचा प्रश्न होता मनात मगापासून. विनोदी लेखन करताना प्रचंड अभ्यास लागतो, तर त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करा. थँक्यू सर. नाही, मी तेच तुम्हाला म्हटलं ना की तुमचं ऑब्झर्वेशन पॉईंट्स तुम्हाला खूप, ऑब्झर्वेशन ताकद असते ना ती तुम्हाला खूप वाढवावी लागेल. प्लीज बसा ना तुम्ही, प्लीज बसा. विनोद कशातून तुम्हाला करायचे याची आकलन शक्ती तुम्हाला वाढवावी लागेल, तरच तुमचं लिखाण सुद्धा परिपूर्ण होईल विनोदाच्या दृष्टीने. हा तेच आहे ना, तुम्ही एक गोष्ट लिहिल्यानंतर काय ना, इम्प्रोव्हायझेशन नावाचा एक सध्या प्रकार असतो की एक सिच्युएशन घ्यायची. आम्हाला एक सिच्युएशन येते एवढीशी, एक वन लाईन येते. त्या वन लाईनवर तुम्हाला 5 पानं लिहायची असतात. मग तुम्हाला त्यातले कलाकार कोण कोण असतील, किंवा त्यातले 4 कलाकार असतील. समीर चौगुले असतील, त्यांचा एक सत्कार समारंभ आहे. समीर चौगुले तिकडे जाणार. मग काय करूया, सत्कार घेणारी एक ठेवूया. बघा कसा विषय कसा डेव्हलप होतो बघा. सत्कार ठेवणारी एक घेऊया, हां चालेल. मग काय काय असेल, मग समीर चौगुलेकडे जातील आणि त्यांचं ट्रॉफीच मिळणार नाही त्यांना. जे माझ्या बाबतीत घडलं होतं की माझी ट्रॉफीवर दुसऱ्याचंच नाव होतं आणि नांदेडला पुरस्कार होता. मला पुरस्कार फ्लाईटने वगैरे बोलवलं मला. म्हणलं समीर हां रिअल हे अनुभवलेले आहे, त्याच्यावरच हेच केलेलं आहे. त्याचे प्रसंग तुम्ही शोधा त्यातले तुमच्या आयुष्यातले. तुम्हाला तुमच्याच आयुष्यातले 10 प्रसंग सापडतील. तुम्हाला तिकडे घेऊन गेले आणि माझ्या पुरस्कार दुसऱ्याचंच नाव होतं. म्हणलं अरे आता काय. म्हटलं हो हा मी कसा घेऊ, माझं नावच नाही आहे, माझं पुरस्कारच नाही आहे. ते म्हणते काम करा, त्याच्यावरचा हात ठेवा, जिथे छापलंय ना चुकून त्याच्यावर हात ठेवा आणि काढा. मग मी असा हात ठेवून असं विचित्र चेहऱ्यावर दिसतोय माझ्या, कारण मला फसलं पचका झालं की लगेच चेहऱ्यावर दिसतं माझ्या. असे अनेक अनुभव मी हे केलेले आहेत. हे अनुभव आहेत ना, ते तुम्ही तुमच्या आयुष्यातले काढा आणि मग त्यात तो डेव्हलप करत जा. त्याच्यात काय काय करू शकतो, शक्यता. आपण ना कॉमेडी करताना 2च शक्यता घेतो. 50 शक्यता घ्यायच्या. इथे गेलं तर काय होईल कॉमेडी, ह्या लेवलला गेलं तर काय होईल. मग ती बाई असेल, तिला काही सवय असेल का, वाली असेल का बाई ती. नमस्कार, आज तुम्ही इकडे आलेला आहात, स्वागत आहे तुमचं. अशा अनेक बायका असतात, म्हणणाऱ्या असतात. म्हणजे आपल्याला गची बाधा होते, त्यांना सची बाधा झालेली असते. अशा अनेक बायका असतात. तशी कॅरेक्टर्स तुम्हाला कुठे मिळतील, गर्दीत, लग्नात, असे अनेक कॅरेक्टर्स तुम्हाला मिळतात. आम्ही असा अभ्यास करतो. इथे सुद्धा माहित नाही 1-2 जण मला मिळाले असतील, मग तिकडे जाऊन मला सुचतील. आता लगेच नेक्स्ट किटमध्ये ते कदाचित राहतील. हा म्हणजे मला माहित नाही. हा नमस्कार. आमच्या घरामध्ये कंटिन्युअस हास्यजत्रा चालू असतं, जसं सगळ्यांच्याच घरी असतं. आणि तुम्ही सगळे लोक आमच्या घरातले एक व्यक्ती होऊन जातात. असे तुम्हाला अनुभव असतील. माझा फक्त प्रश्न असा आहे की समीर चौगुले हे लेखक म्हणून की अभिनेता म्हणून, दोन्ही म्हणजे कॅटेगरी वाईज कसे आहेत. लेखक म्हणून जास्त त्यांना म्हणजे कसे आहे ते तुम्ही सांगा. मी चांगलंच म्हणणार. मला म्हणजे तुम्हाला लिखाण मला आवडतं काय, आवडतं काय, तुम्हाला काय आवडतं. नाही ते परिपूर्ण आहे. नाही मी मूळचा लेखक आहे आणि मी मूळचा अभिनेता आहे आणि फोर्सफुली लेखक झालेलो आहे. मी काही सिद्धहस्त लेखक नाही आहे की बाबा पु ल देशपांडे, अत्रे, तेंडुलकर की बसले आणि दुसऱ्या रात्रीत नाटक, असं मी अजिबात नाही आहे. मी प्रांजळपणे कबूल करतो, कारण ते पेशन्स म्हणजे हळूहळू तयार झालेत. गेली 15 वर्ष मी लिहितोय, त्याच्यातून हे पेशन्स तयार झालेले आहेत. त्यामुळे मी मूळचा अभिनेता आहे आणि मला अभिनेता जास्त आवडतं, कारण त्यात जास्त पैसे मिळतात. लेखक हे मला समाधान देतं. मात्र एवढं मात्र आहे की मी एखादं स्किट दुसऱ्याचं लिहित असताना ते स्किट चांगलं झालं आणि त्या स्किटचं कौतुक झाल्यावर आपल्या मुलाला कसं एक मेडल मिळाल्यावर आईला कौतुक होतं, तसं कौतुक मला होतं. कारण जे लेखक असतील ना त्यांनाच हे समजू शकतं. हा नाही इकडे सर तुम्हाला मी प्रकाश वाकेकर सर. एक स्किटवरती तुम्ही आता लिहिता, म्हणजे सुरुवातीला 2-3 दिवस होतं, आता 4-5 दिवस, गुरुवारपर्यंत ते शुक्रवारपर्यंत चालतं. तर एक स्किट तुम्हाला लिहायला साधारणतः किती वेळ लागतो आणि साधारणतः कुठल्या वेळेत तुम्ही ते लिहिता, कारण की ऑल द वे शूटिंगही असं हेही असतं आणि उशिरासुद्धा तुम्ही घरी येत असाल. आता मुळात 22 तारखेपासून आमचं बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आहे हास्य जत्रा, कारण सोमवार मंगळवार इंडियन आयडल येणार आहे. पण आमचे 4च दिवस आहेत. तर मला साधारणतः तुम्हाला खरं सांगू का, एक 5 तास तरी लागतात, 5 ते 6 तास एक स्किट लिहायला. अशी मी 2 स्किट्स लिहितो.
नाही काही लोक पहाटे उठून मग ते स्किट वगैरे नाही लिहितात. असं डिपेंड्स. तुम्ही- आता प्रसाद खांडेकर आमचे जे आहेत ना ते रात्री लिहितात. तो निशाचर प्राणी आहे. तो म्हणजे त्याला सवय अशी आहे की तो रात्री लिहितो 1:30-2 वाजेपर्यंत. मला काय सवय आहे, मी आदल्या रात्री कंप्लीट करतो, झोपतो, दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन मग फ्रेश माइंडमध्ये ना नव्याने बघतो त्या स्किटमध्ये. मग पुन्हा काही पंचेस सुचतात, मग पुन्हा अर्धा तास गॅप घेतो, पुन्हा त्याच्याकडे नव्याने बघतो. असं नाही 4-5 माझे हात त्या, आपण कसे रंगाचे हात मारतो तसे ते विनोदाचे हात त्याच्यावर मारले ना की मग परिपूर्ण स्किट होतं. ते पहिल्याच ह्याच्यात होत नाही, कारण खूप एवढं कठीण झालं, विनोद आणणार कुठून अजून. मग ते मूळ गोष्ट आली, स्किट झालं की चला आता पहिलं स्किट झालं, मग पुन्हा ते वाचायला घ्यायचं, मग परत हां इथे आपण एक घालू शकतो, इथे घालू शकतो, मग पुन्हा 4 पानं झाली की थोडं गॅप घ्यायची अर्धा तास. मग माझी ही पद्धत आहे. तर त्याला एक 4-5 तास तरी एका स्किटला लागतात. आम्हाला शेवटचा- तुमच्याबद्दल अभिमान आहे की तुम्ही स्वतः लिहिता. परंतु आता हिंदी सेक्टरमध्ये असं कार्पोरेट असे लेखकांचं पूर्ण टीम घेऊन त्यांच्याकडून ते लिहून घ्यायचं आणि मग स्वतःच्या नावावरती तिथे छापायचं असं आहे सध्या. आता हा एक नवीन ट्रेंड रुजू घातलेला नाही आहे. नवीन नाही, हा जुना ट्रेंड आहे. त्यांच्याकडे टीम असते, सगळे नाव एकाच लागतं, ती अख्खी टीम लिहिते. हा जुना ट्रेंड आहे, हिंदीमध्ये आहेच की. लास्ट क्वेश्चन. हां हां विचारा. प्रश्न कृपा करून प्रश्न विचारा, डिस्कशन नको. नमस्कार सर. नमस्कार. मी सोनाली तुंबडे. प्रोफेशनली प्रायमरी टीचर आहे आणि बालनाट्यांचं डिरेक्शन करण्याचा अनुभव गाठीशी आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की विनोदी लेखन करताना किंवा विनोदाचं सादरीकरण करताना लहान मुलांच्या दृष्टिकोनातून बघता विनोद आणि उपरोधिकता यात एक पुसटशी रेषा मोठे कदाचित समजू शकतील, पण लहानांनी ती कशी समजवावी? नाही, खूप चांगला प्रश्न आहे हा. याचं कारण मी तुम्हाला देतो. लहान मुलांचा विनोद लिहिणं खूप कठीण आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कार्टून नेटवर्क, पोगो आणि नेक हे जी चॅनल्स आहेत त्यांच्या सिरियल्स मी लिहायचो. कार्टून सिरियल्स म्हणजे ती हागे मारू का कुठली, काय आहे ती सिरियल ती? तो एक नाही तो एक उद्धट मुलगा आहे, काय ते शिनचॅन, कोबोचॅन अशी जॅपनीज. मी 1.5 वर्ष ते काम केलेलं आहे. जॅपनीज सिरीज असायच्या आणि त्या जपानच्या भाषेत असायच्या आणि माझ्याकडे स्टोरी लाईन असायची की त्याचे दादाजी काय आजोबा येतात आणि मग ते त्यांना म्हणतात की जेवलात का तुम्ही, आणि गोष्ट असायची. माझं काम काय होतं, त्याचे डायलॉग्स लिहायचे आणि ते त्याचं जे तोंड असतं ना डबिंगचं, तिकडे त्या असे त्याची जी भाषा असायची त्याच्यात हिंदी घालायचं. आणि ते पंचेस पण पाहिजेत लहान मुलांचे. लहान मुलांचे पंचेस लिहिणं सगळ्यात जास्त कठीण आहे. आणि आता तर मी ते सोडलं नंतर काम, कारण मला ते सुचेच ना, इतकं ते कठीण आहे. कारण लहान मुलांचे आपल्या लेवलचे पंचेस लगेच सुचतात, कारण आता तेच काम सातत्याने केल्यामुळे ना ते विनोद खूप सुचतात. लहान मुलांचे विनोद ना आपण जशा मॅडम म्हणाल्या का हा उपरोध आम्हाला समजू शकतो. एखादं रोस्ट करायचं वाक्य असेल तर रोस्टिंग आपण एकमेकांचं करू शकतो. लहान मुलांचं ते नाही करू शकत, कारण त्याचं बालमनावर वेगळे परिणाम व्हायची शक्यता असते. तर लहान मुलांचं हे करताना ना फार काळजीपूर्वक आपल्याला हे करावं लागतं आणि ते सगळ्यात जास्त कठीण आहे, हे मी तुम्हाला सांगतो. हां काका बोला. नमस्कार काका. पुरुषोत्तम धार्वेकरांबरोबर लहानपणापासून मी हे झालं आणि त्यांनी जी बालनाट्य लिहिलेली आहेत ती माझ्याजवळ खूप आहेत, जपलेली आहेत. आठवणी ती सगळी आम्ही लिहिली आणि त्याचे बरेच प्रयोगही केले. तर मला जे विचारायचं आहे तुम्हाला, एक तर मला तुमचा नंबर मिळाला तर मी काही स्किट तुम्हाला देऊ शकतो. आता उदाहरणार्थ एक बाई ओरडते, कपडे काढा, उठा उठा कपडे काढा. सगळे त्या फ्लॅटमधल्या काय झालं काय बाईला, ती म्हणते पाऊस येतो आहे कपडे काढा. असे एक बऱ्याच काही स्किट आहेत. तर या स्किट जर का मी तुम्हाला 4 ओळीत अशा पाठवल्या तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल का? हा चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. गंमत कशी आहे तुम्हाला सांगतो. आमच्या चॅनलने सोनी मराठीने बाहेरून काहीही स्वीकारण्यावर बंदी घातलेली आहे लिगली. याचं कारण तुम्हाला सांगतो काय ते. अनेक जण आम्हाला स्क्रिप्ट्स पाठवत असतात. मध्यंतरी एका माणसाने आमच्यावर केस केली, लिगल केस. त्या टाईप तो गेला, त्यांनी कंप्लेंट केली. त्यांनी एक स्किट पाठवलं होतं ज्यात एक बाई आणि एक इन्स्पेक्टर होता.
ते स्किट अतिशय वाईट होतं. मी तुम्हाला म्हणत नाही काका, त्या माणसाचं म्हणतोय. ते आम्ही काही वापरलं नाही, कारण ते वापरण्यासारखं नव्हतं. त्यानंतर कधीतरी एकदा स्किटमध्ये एक बाई आणि इन्स्पेक्टर आला, तर त्याचं असं म्हणणं, हे माझं स्किट आहे. ती कॅरेक्टर्स घेतली ना, ते स्किट नाही घेतलं. ती कॅरेक्टर्स कोणी वापरू शकतं, जे मला सुचले ते कोणालाही सुचू शकतं. हे खूप, आणि लोक अशी झालेली आहेत आता, लगेच ते हे करतात. त्यामुळे चॅनलनी हे केलेलं आहे की आम्हाला कोणी स्क्रिप्ट स्वीकारायच्या नाहीत. जे नेमून दिलेले कलाकार आहेत, लेखक आहेत, त्यांच्याकडूनच त्या चॅनल थ्रू स्क्रिप्ट जातील. मी तुम्हाला नंबर देतो, प्रश्न तो नाही आहे. पण बाहेरून स्क्रिप्ट स्वीकार, आमच्याकडे खूप स्क्रिप्ट्स येतात की मी केलेलं आहे, आणि मग त्यांना असं वाटतं की हे खूप स्वतःला शहाणे समजतात. 4 वेळा मी स्क्रिप्ट्स पाठवली तरी घेतली नाही आहे. आपला प्रॉब्लेम हाच आहे की आपण आपल्यावरच खूप खुश असतो. आपण एखादं स्क्रिप्ट लेख किंवा छान लहान आपल्या मुलीने लहान मुलं केलेला डान्स आपण फेसबुकवर टाकतो आणि मग त्याला 150 लाईक्स मिळतात. आपल्याला वाटतं की किती सुंदर आहे, आणि हे स्वीकारत नाहीत. पण त्या 150 लाईक्सला, प्रत्येक लाईकला जर 10 रुपये ठेवले तर किती जण लाईक देतील हे आपण बघूया. कोणी देणार नाही. कारण हे ना आपलेच मित्र आणि आपतेष्ट आहेत जे तुम्हाला लाईक्स देतात, हे आपल्याला कळत नाही. आपल्या सोसायटीत छान केला डान्स तुमच्या मुलीने, हे आपलीच लोक म्हणत असतात सोसायटीतली. जेव्हा तुम्ही मोठ्या स्केलला जाता तिथे तुम्हाला कॉम्पिटिशन दिसते, ती वेगळी असते कॉम्पिटिशन. आणि बऱ्याच वेळा मी बघितलेले आई वडील असतात ना, त्यांचं तरुणपणी नाटकात काम करायचं राहून गेलेलं असतं. मग ते त्यांची स्वप्न आपल्या मुलातून थोडीशी फार पूर्ण करतात. मुलाची अजिबात इच्छा नसते. असेही अनेक उदाहरणं आम्ही बघितलेली आहेत आयुष्यात. त्यामुळे नेहमी सांगतो की तुमच्या मुलाला आवडत असेल, मुलीची इच्छा असेल तरच इथे पाठवा. कारण हे असं नाही आहे ना की तुम्ही काम केलं लगेच काम मिळणार तुम्हाला ते सस्टेन करायला सुद्धा तुमच्यात ती चिकाटी पाहिजे. आज तुम्हाला काम मिळालं एखाद्या सिरियलमध्ये, मड आयलंडला शूटिंग असेल, कुठे मालाडला, मुंबईला, तिकडे जातानाच 300-400 रुपये लागतात रिक्षाला, आणि तुम्हाला पर डे मिळणार आहे 700 रुपये समजा. सकाळी 7ची शिफ्ट असेल, तुम्हाला 7ला जावं लागतं तिथे, आणि तुमचा रात्री 8ला सीन घेतला जातो. तुमच्याकडे ते पेशन्स आहेत महिनाभर हे करायचे? हे पेशन्स नसतात. सगळ्यांना हे चमकायचं असतं. हां, म्हणजे हे मी असंच सांगतोय कारण ही उदाहरणं मी बघितलेली आहे की मग हळूहळू ना त्यांचं सगळी ती इच्छा ना ही होत जाते. मग बसच्या रांगेत वाट बघा, खूप कष्ट आहेत याला. हा स्ट्रगल जो आहे ना खूप आहे. आपण फक्त त्या ग्लॅमर आणि चेहरे दिसतात त्यासाठी हे करतो, पण आम्ही ह्या सगळ्यातून गेलोय. खूप छान चर्चा झाली आहे. प्रश्न प्लीज आपण थांबवूया, आपल्याला वेळेची बंधनं आहेत. कन्क्लूड आयोजक करणार असले तरी पण मी एका मुद्द्यावर ही मुलाखत संपवतो की समीर चौगुले हे अशा मी तर बोटावर मोजण्या एवढ्या किंवा दुर्मिळ प्रजातीतल्या नटांपैकी एक आहेत की जे फेसबुकला स्वतःची वाहवा करण्यासाठी कुठलीही पोस्ट टाकत नाहीत. त्यांच्या फेसबुकला तुम्ही पेजला जाऊन बघा, अकाउंटला जाऊन बघा, कुठेही त्यांना असं हे असं मी केलं. इवन त्यांनी त्या बिग बींच्या भेटीचे फोटोज टाकले, त्याच्यामध्ये तो फोटो टाकलेला नाही आहे ज्या फोटोची जास्त चर्चा झाली, ज्याची बातमी झाली. कारण त्यांना ते एक ऑकवर्ड वाटत होतं की यात काय सांगू, मी काय सांगतोय. तर सोशल मीडियावर राहूनही त्याचा कुठलाही काय म्हणू आपण, स्वतःची वाहवा करण्यासाठी वापर न करता प्रेक्षकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या माध्यमाचा वापर ते करतात. त्याच्यामुळे या नोटवर आपण मुलाखत संपवूया. बाकी सूत्र आयोजकांकडे. आणि मला संधी दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू नितीन. थँक्यू नितीन. थँक्यू समीर सर. थँक्यू सो मच. मेन अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नागपूरमध्ये अस्खलित मराठी सेशन्स कमी होतात, आणि जे होतात लोकांपर्यंत न्यूज पोहोचल्यानंतरही लोक कमी येतात. ही कमनशिबी नागपूरची आहे. आणि आम्ही नशीबवान आहोत की आम्ही सेशन अटेंड केलं आणि फक्त एका हास्य कलाकाराविषयी न ऐकता त्या हास्य कलाकारांनी तो जे समोर येतो टी व्हीच्या, पण त्याच्या मागे त्याचं आयुष्य एका सामान्य व्यक्तीसारखं असून आणि कशा पद्धतीने तो पुढे येतो आणि मागे कसं काय मॅनेज करतो तेही एका स्टाईलने पुढे आणलं. आय एम सॉरी, अस्खलित मराठीचं सेशन झालं, पण तरीसुद्धा माझे शब्द अधेमध्ये इकडे तिकडे होतील. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
थँक्यू सो मच. आणि कुठेतरी जो ग्लास आहे ना तो अर्धा भरला असला तरी वरचा रिकामा अजूनही दिसतो आहे. सो फॉर शुअर तुम्हाला, आणि जसं आपण बोललो होतो, तुम्ही आणि विशाखाताई, मी पुन्हा तुम्हाला ओपन इन्व्हिटेशन देते. तुम्ही सांगा तुम्ही दोघं कधी अवेलेबल असाल. आम्हाला तुम्हा दोघांबरोबर सेशन प्लॅन करायचं. सो इथे उपस्थित प्रत्येकाकडनं हे ओपन इन्व्हिटेशन आहे तुम्हाला. Yes, yes, नक्की, डेट नक्की. तुम्ही सांगा, प्लॅन आम्ही करू. नक्की. अरे झालं किती झालंय 1.5 तास. अरे चांगलं आहे की मग, आनंद आहे की. थँक्यू व्हेरी मच. वा वा वा, नाही नाही, थँक्यू व्हेरी मच. हे सगळं तुमचं प्रेम आहे आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज तुम्ही एवढे सगळे आलात आणि जे काही मी बोलत होतो ते शांतपणे ऐकून घेतलं तुम्ही. कारण सध्या म्हणजे आणि एका विनोदी कलाकाराला, विनोदी नाही म्हणणार मी, पण विनोद करणाऱ्या कलाकाराला इतका मान दिलात, हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एकदम भारावल्यासारखं झालंय. थँक्यू व्हेरी मच आणि हसत राहा. अरे हो, नक्की नक्की. चला, थँक्यू सो मच. आजचं सेशन आपण इथेच संपवू आणि पुन्हा एकदा मी इथे उपस्थित प्रत्येकाचे धन्यवाद मानते. सर, तुम्ही उशिरा आलात, पण आय वुड लाईक टू वेलकम विष्णू मनोहर सर. सो नमस्कार विष्णूजी. आमचे जुने मित्र आहेत ते आणि नागपूरला आलो की एक भेट आमची होतेच. थँक्यू व्हेरी मच. मी बघितलं तुम्हाला मगाशी, मी नंतर भेटणारच होतो तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा उपस्थित प्रत्येकाचे धन्यवाद. मी इथे प्रामुख्याने श्री सुनील रायसोनी यांना धन्यवाद देऊ इच्छिते की पॅन्डेमिक नंतर हे धाडस करणं की आता आपण पुन्हा सेशन्स ऑर्गनाईज करू, हे माहिती असताना की लोक कदाचित घाबरतील, येणार नाही, अटेंडन्स खूप कमी असू शकते, कारण पहिल्या सेशनला आज अटेंडन्स जवळपास फुल आहे म्हणायला लागेल. मागच्या महिन्याच्या सेशनमध्ये आम्ही फक्त या बोटाच्या खाण्यांमध्ये मोजण्या इतके लोक तिथे होतो. सेशन जबरदस्त होतं, पण भीती आहे कुठेतरी अजूनही की कसं जमावायचं. आणि दुसरं, जसं मी म्हणते की कुठेतरी पार्टिसिपंट्सची ही कमनशिबी आहे की पार्टी असेल तर आम्ही जाऊ, पण सेशन्स असतील तर आम्ही जात नाही. वेळ जातो 1.5 तास, पण त्या 1.5 तासामध्ये जे उपस्थित आहेत तेच सांगू शकतात की काय मिळू शकतं. तेव्हा इथे उपस्थित प्रत्येकाचे धन्यवाद की तुम्ही वेळ काढला, तुम्ही इथे आलात. उशीर झाला त्याबद्दल मी सॉरी म्हणते, पण तरीसुद्धा मी पुन्हा एकदा सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण देते की लिटरेचर फेस्टिवल आहे 26, 27, 28. आपण सर्वांनी इथे उपस्थित राहावं. पुन्हा एकदा श्री सुनील रायसोनी सरांचे मनापासून धन्यवाद की असे उपक्रम करायला ते परमिशन देतात. आणि जे होईल बघितलं जाईल मृणाल, यू जस्ट गो अहेड असे म्हणतात. त्याच्यासाठी त्यांचे ते उपस्थित नसतानाही धन्यवाद. आणि लिटरेचर फेस्टिवलसारखं खूप मोठं धाडस आपण करतो आहे. ही नागपूरकरांसाठी एक प्रॉपर्टी आहे की नागपूरमध्ये जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या लेवलचं लिटरेचर फेस्टिवल आपण ऑर्गनाईज करतो आहे. तेव्हा आपण सगळेजण तिथे उपस्थित राहावं अशी विनंती. थँक्यू सो मच. शुभरात्री. गुड नाईट.